विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचं आयोजन हे 26 जुलै 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेलं आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही परीक्षा आयोजित केलेली आहे. 2 जून 2026 ते 16 जून 2026च्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन हे पुणे विद्यापीठाने सुरू केलेलं आहे. मित्रांनो, फॉर्म भरल्यानंतर ह्या सर्व स्टडीचं मॅनेजमेंट जे आहे हे कसं करायचं आहे, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, तर हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. त्याच पद्धतीने पेपर 1मध्ये कोणकोणते टॉपिक असतात आणि ते टॉपिक कसे कवर करायचे आहेत हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पेपर 1 जो आहे टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड, तर याच्यामधलं पहिलंच युनिट जे आहे अध्यापन, टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड. तर याच्यामध्ये तुमच्या स्क्रीनवर एक पिक्चर दिसत आहे की एक क्लासरूम तुम्हाला दिसतो आहे. स्मार्ट क्लासरूम आहे, कारण या ठिकाणी लॅपटॉप आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. मुलांच्या टेबलवर, विद्यार्थ्यांच्या टेबलवर समोर स्मार्ट बोर्ड आहे आणि उपस्थित टीचर जे आहे ते कुठली तरी कन्सेप्ट जे आहे ती विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहे आणि विद्यार्थी देखील आतुरतेने मॅडमकडे बघत आहेत की कुठली नवीन गोष्ट आज आपल्याला शिकायला मिळणार आहे, कुठलं ज्ञान आपल्याला मिळणार आहे. तर ह्या माध्यमातून अध्ययन ही प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. आता बघा, अध्यापनाची संकल्पना म्हणजे कन्सेप्ट ऑफ टीचिंग काय आहे. तर अध्यापन ही एक नियोजित, उद्देशपूर्ण आणि परस्पर संवाद प्रक्रिया आहे. याच्यामध्ये बघा की ही एक नियोजित प्रक्रिया असून काहीतरी उद्देश ठेवला आहे आणि परस्पर संवादी प्रक्रिया आहे. म्हणजे वन वे कम्युनिकेशन नाही आहे, तर विद्यार्थी आणि टीचर हे परस्परांमध्ये संवाद करत आहे. या प्रक्रियेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि योग्य वर्तन आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करतो. अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित असा सकारात्मक बदल घडून येतो. तर बघा, शिक्षक विद्यार्थ्यांना काय करतो, ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि योग्य वर्तन आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. तर अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडत आहे. तर ही संकल्पना जी आहे ही अध्यापनाची आपल्याला सांगता येते. आता एक त्याची व्याख्या देखील दिलेली आहे की विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि वृत्तीमध्ये अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकाने केलेली नियोजित कृती म्हणजे अध्यापन होय. बघा, एखादा क्लासरूम आपण बघतो तर शिक्षकाच्या डोक्यामध्ये काहीतरी नियोजन आहे. तर नियोजन काय आहे की विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायचे, त्यांचे कौशल्य विकसित करायचं आहे, त्यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या वर्तनामध्ये अपेक्षित बदल घडवून आणायचा आहे. हे शिक्षकाचं नियोजन आहे आणि त्याने केलेले त्या नियोजनासाठी व्यवस्थित कृती याला काय म्हणतात, अध्यापन असं म्हणतात. तर ही व्याख्या आपल्याला स्टँडर्ड डेफिनेशन दिलेली आहे. आता अध्यापनाची उद्दिष्ट काय आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग काय आहे, तर सगळ्यात आधी आहे विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करून देणे. म्हणजे जे ज्ञान विद्यार्थ्यांकडे नाही आहे, जे विद्यार्थी अनभिज्ञ आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना कुठली तरी नवीन गोष्ट सांगणे म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करून देणे, हे एक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सांगता येऊ शकतं. सेकंड आहे बौद्धिक विकास घडवून येणे. आता जेव्हा लहान विद्यार्थी असतात शाळेमध्ये, त्यांच्या स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट होत असते. समजा पहिलीला आहे, दुसरीला आहे, तिसरीला आहे. जसं जसं विद्यार्थी मोठा होत जातो तसा त्याचा बौद्धिक विकास घडला जातो किंवा विकास त्याचा होत असतो. तर हे का बरं, तर जसं स्टेप पुढे जाईल तसं टीचर त्याच्यावर संस्कार करतात आणि त्याचा बौद्धिक विकास घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करत असतात किंवा ते घडवून आणत असतात. तर हे सुद्धा एक सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर विचारशक्ती, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे. अध्यापनाचं सगळ्यात महत्त्वाचं कामसुद्धा हे आहे की विद्यार्थ्यांना विचार करण्यास सक्षम करणं, त्यांच्यामध्ये सर्जनशीलता, काहीतरी नवीन शोधण्याची वृत्ती तयार करणं आणि समाजामधील ज्या काही समस्या आहेत त्या कशा सोडवाव्यात याच्यासाठी त्यांची क्षमता विकसित करणं, हे देखील अध्यापनाचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येऊ शकतं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्य असतात, तर हे कौशल्य बाहेर काढण्यासाठी प्रेरणा देणं हे सुद्धा अध्यापनाचं काम आहे. त्याच्यानंतर नैतिक मूल्य आणि सामाजिक जाणीवा निर्माण करणं, खोटं बोलू नये किंवा नीटनेटकं राहावं, देशाची सेवा करावी, मोठ्या माणसांची सेवा करावी. तर ही मूल्य आहेत आणि हे मूल्य विकसित करणं, मूल्य रुजवणं हे सुद्धा अध्यापनाचं काम आहे. त्याचप्रमाणे आपण या देशाचं नागरिक आहोत, आपण या समाजाचं काही देणं लागतो, तर ही जाणीव देखील निर्माण करणं हे देखील अध्यापनाचं काम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणून हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला अध्यापनाचं सांगता येईल. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, ओव्हरऑल डेव्हलपमेंट करणं, हे सुद्धा अध्यापनाचं
काम आहे. त्याच्यानंतर आहे स्व अध्ययनाची सवय निर्माण करणं. बऱ्याच वेळा असं होतं की शिक्षक वर्गात शिकवतो आणि त्यांचं लेक्चर संपल्यानंतर ते निघून जातात. मात्र घरी गेल्यानंतर विद्यार्थ्याला स्व अभ्यास जो आहे, स्वयं अध्ययन जे आहे ते करण्याची क्षमता निर्माण करणं किंवा ती सवय निर्माण करणं हे देखील अध्यापनाचंच काम आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं किंवा त्याचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येऊ शकतं. आता पुढचा टॉपिक आहे अध्यापनाचे स्तर कोणते आहे, लेवल ऑफ टीचिंग काय आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकार बघायला मिळतात प्रामुख्याने. पहिला आहे स्मृतीस्तर म्हणजे मेमरी लेवल ऑफ टीचिंग. त्याच्यानंतर आहे आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. आणि तिसरं आहे चिंतनशील स्तर म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. तुम्हाला कुठलाही लेवलला जर प्रश्न विचारला तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की लेवल ऑफ टीचिंग कोणत्या आहेत आणि त्याच्या मेथड कोणत्या आहेत, पहिलं कोणतं आहे, सेकंड कोणतं आहे, थर्ड कोणतं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कोणतं आहे. तर हे 3 लेवल ज्या आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. पुढे आपण 1 बाय 1 सविस्तर अशी माहिती यांच्याबद्दल घेणारच आहोत. आता आहे सगळ्यात आधी मेमरी लेवल ऑफ टीचिंग म्हणजे स्मृतीस्तर. आता बघा स्मृतीस्तर म्हणजे काय, तर हा अध्यापनाचा सर्वात प्राथमिक स्तर आहे ज्याच्यामध्ये तथ्य, नियम, व्याख्या, सूत्र इत्यादी पाठांतरांवर भर दिला जातो. म्हणजे मेमरी लेवल ऑफ टीचिंग म्हणजे काय की विद्यार्थी काय करतो, काहीतरी सूत्र बघा गणिताचे सूत्र असतात, कविता असतात, पाढे असतात, तर विद्यार्थी काय करतो ते पाठ करतो. म्हणजे काय, तो मेमरीमध्ये त्याच्या साठवतो. आता हा प्राथमिक स्तर जो आहे हा मेमरी लेवल टीचिंग आहे किंवा स्मृती स्तर याला म्हणतात की याच्यामध्ये तो व्याख्या, नियम, सूत्र, कविता, पाढे हा पाठ करून ठेवत असतो. याच्यामध्ये शिक्षक केंद्रस्थानी असतो आणि विद्यार्थ्यांची भूमिका प्रामुख्याने ऐकण्याची आणि लक्षात ठेवण्याची असते. म्हणजे शिक्षक वर्गामध्ये शिकवत आहेत तर शिक्षक इथे केंद्रस्थानी आहेत आणि विद्यार्थी ते काय करतात, पाठांतर करून घेत आहेत आणि ते लक्षात ठेवत आहेत. तर ही झालं स्मृती लेवल किंवा स्मृती स्तर. दुसरं आहे आकलन स्तर म्हणजेच अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. तर याच्यामध्ये विद्यार्थी शिकलेल्या ज्ञानाचा अर्थ समजून घेतात. म्हणजे शिक्षकांनी ब्लॅकबोर्डवर काहीतरी सांगितलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी त्यांनी जे काही पाठांतर केलेलं आहे किंवा शिक्षकांनी जे काही शिकवलेलं आहे तर हे सगळं समजून घेत असतात. बऱ्याच वेळा शिक्षक जे आहे गणितं सोडवत असतात आणि गणिताच्या वेगवेगळ्या स्टेप असतात तर विद्यार्थी हे सगळं समजून घेत असतो. त्याच्यानंतर संकल्पनांमधील संबंध समजून घेतल्यानंतर त्याच्यावर भर दिला जातो. शिक्षक व विद्यार्थी याच्यामध्ये दोघंही सक्रिय असतात. पहिल्या याच्यामध्ये आपण बघितलं की शिक्षकच हा काय आहे, केंद्रस्थानी आहे, मात्र या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही हे सक्रिय असतात. याच्यामध्ये अर्थपूर्ण अध्ययन होतं, प्रश्न उत्तर आणि चर्चा होते, संकल्पनांचे आकलन होते आणि विद्यार्थ्यांचा सहभाग जो आहे तो वाढताना आपल्याला दिसत असतो अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगमध्ये. त्याच्यानंतर आहे तिसरं चिंतनशील स्तर म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. तर याच्यामध्ये बघा की हा अध्यापनाचा सर्वोच्च स्तर मानला जातो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार, विश्लेषण, संशोधन व समस्या निराकरण करण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्याच्यानंतर शिक्षक इथे मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असतो. विद्यार्थी केंद्रित चिकित्सक विचारांना प्रोत्साहन देतो आणि समस्या निराकरणावर भर आणि संशोधन नवकल्पनांचा वाव जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तर बघा चिंतनशील स्तर म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग ही सगळ्यात प्रभावी मानली जाते कारण अध्यापनाचा सर्वोच्च स्तर जो आहे तो याच्या ठिकाणी मानला जातो. विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करणे, त्याचं विश्लेषण करणं, संशोधन आणि समस्या आणि निराकरण करणे हे सगळंच ह्या थर्ड स्टेपमध्ये किंवा थर्ड लेवलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणून रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग ही सगळ्यात आवश्यक आहे किंवा इम्पॉर्टंट आहे. आता अध्यापनाची वैशिष्ट्ये किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टीचिंग काय काय आहे ते आपण बघूयात. तर अध्यापन ही उद्देशपूर्ण प्रक्रिया आहे. मगाशीच आपण आपल्या डेफिनेशन आणि मिनिंगमध्ये बघितलं की अध्यापन हे काय आहे की एक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजित प्रक्रिया आहे. तर आपल्याला वैशिष्ट्यामध्ये सुद्धा ते बघायला मिळतं की अध्यापन ही उद्देशपूर्ण प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील परस्पर संवादावर ते आधारित आहे. आपण सेकंड याच्यामध्ये बघितलं मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये. तर
विद्यार्थी आणि शिक्षक जे आहेत यांच्यामध्ये परस्पर संवाद जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. हे वन वे कम्युनिकेशन नाही, तर हे टू वे कम्युनिकेशन आहे, कारण विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या मध्ये ही चर्चा घडत असते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडून आणते, म्हणजे विद्यार्थ्यांचं वर्तन जे आहे त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडून आणण्याचं काम देखील ह्या अध्यापनामध्ये होत असतं. त्याच्यानंतर आहे नियोजनबद्ध व संघटित प्रक्रिया. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ही एक नियोजित प्रक्रिया आहे आणि संघटित प्रक्रिया आहे, कारण याच्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, क्लासरूम, त्याच्यानंतर सगळे टीचिंग एड्स वगैरे हे सगळं आपल्याला नियोजन त्याचं करावं लागतं आणि त्या पद्धतीने आपल्याला टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ती करावी लागते, म्हणून हे संघटित प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर सतत चालणारी प्रक्रिया. अध्यापनासाठी योग्य मूल्यमापन आवश्यक आहे. तर टीचिंग जे आहे किंवा लर्निंग जे आहे ही कंटिन्यू प्रोसेस आहे. बघा, एखादा विद्यार्थी कितीही वयाचा असला तरी तो शेवटी काय आहे, तो विद्यार्थी आहे, कारण शिक्षणाला कुठलंही वय नाही. म्हणून शिक्षण ही जे आहे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन, अध्यापन ही प्रक्रिया सतत चालते. कुठल्या तरी स्तरावर कोणीतरी कोणाला तरी काहीतरी ज्ञान देत असतं, म्हणून ही सतत चालणारी प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी सांगता येते. अध्यापनासाठी योग्य मूल्यमापन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना जे काही शिकवलेलं आहे त्यांचं व्यवस्थित मूल्यमापन देखील या ठिकाणी होणं आवश्यक आहे. तर अध्यापनाच्या वैशिष्ट्यामध्ये हे देखील आपल्याला एक पॉईंट महत्त्वाचा सांगता येतो. त्याच्यानंतर आहे शिक्षण उद्दिष्टांच्या पूर्ततेस मदत करते. शिक्षणाचा जो काही उद्दिष्ट आहे तो अध्यापनाच्या प्रोसेसमधून पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी दिसतो. आता बघा, अध्यापनाच्या मूलभूत आवश्यकता काय आहे किंवा बेसिक रिक्वायरमेंट ऑफ टीचिंग काय आहे. टीचिंग करण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहे, तर हे घटक आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पहिलं आहे शिक्षक. शिक्षक जर नसेल तर ज्ञान देण्याची प्रक्रिया पूर्ण होणारच नाही किंवा अध्यापनाचं जे काही काम आहे ते होऊ शकत नाही. म्हणून टीचर जो आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. दुसरा पॉईंट आहे विद्यार्थी. आता ज्ञान ग्रहण करणारा विद्यार्थी. शिक्षकासमोर विद्यार्थीच नसेल तर शिक्षक कोणाला ज्ञान देईल. त्याच्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी हे सर्वात महत्त्वाचे पॉईंट किंवा मुद्दे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्यानंतर तिसरं आहे अध्यापनाची उद्दिष्ट. आता अध्यापनाचे उद्दिष्ट काय आहे की जो काही सिलेबस दिलेला आहे किंवा त्या विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये जो काही बदल होणार आहे तो बदल सकारात्मक घडवायचा आहे. म्हणून काहीतरी उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे की विद्यार्थ्यांमध्ये त्याच्या वर्तनात आपल्याला बदल घडवायचा आहे. हे झालं अध्यापनाचं उद्दिष्ट. त्याच्यानंतर अध्यापनाचं विषय वस्तू म्हणजे कंटेंट काय आहे. आता ज्या पद्धतीने विद्यार्थ्याचं हळूहळू वय वाढतं त्या पद्धतीने कंटेंट जो आहे तो बदलत असतो. अगदी पहिली दुसरीचा विद्यार्थी असेल तर त्याला सोप्या सोप्या गोष्टी असतील, पण तोच अगदी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचा असेल तर जीवनामध्ये काय गोष्टी आवश्यक आहेत, तर अशा पद्धतीचं कंटेंट जे आहे हे त्याच्या सिलेबसमध्ये असणार आहे. त्याच्यामुळं कंटेंट हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट आहे अध्यापन पद्धती म्हणजे मेथड्स. ज्ञान देण्याच्या तंत्राचा वापर म्हणजे कुठल्या पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे. तो ट्रॅडिशनल मेथड वापरतोय का तो नवीन ज्या टेक्निकल गोष्टी आहे, टेक्नॉलॉजी नवीन आलेल्या आहे आधुनिक, त्याचा वापर करतोय. तर हे मेथडसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. टीचिंग एड्स किंवा शैक्षणिक साधने बघा, आता स्मार्ट बोर्ड आलेले आहेत किंवा OHP आहे, प्रोजेक्टर आहे. तर या माध्यमातून सुद्धा टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ती होत असते. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन. जे काही शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवलेले आहे त्याचं योग्य मूल्यमापन जे आहे ते होणं गरजेचं आहे. तर हा एक पॉईंट आपल्याला महत्त्वाचा वाटतोय. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांची वैशिष्ट्य. आता लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स. विद्यार्थ्याची काय काय वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्या आधी आपण विद्यार्थ्यांचे 2 प्रकार या ठिकाणी बघत आहोत. पहिलं आहे किशोरवयीन विद्यार्थी आणि दुसरं आहे प्रौढ विद्यार्थी. तर ह्या दोघांची वैशिष्ट्ये काय आहे तेही आपण बघूयात. तर बघा, पहिलं आहे किशोरवयीन विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये. तर याच्यामध्ये बघा शैक्षणिक वैशिष्ट्य काय आहे. तर शैक्षणिक वैशिष्ट्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची त्याला उत्सुकता असते. कोणाला? किशोरवयीन म्हणजे जे नवीन तारुण्यात विद्यार्थी येत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता आहे. त्याच्यानंतर आवडीच्या विषयामध्ये अधिक सहभाग. त्या विद्यार्थ्याला जे काही गोष्टी आवडतात त्या विषयामध्ये त्याला अधिक इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचा सहभाग देखील त्याच्यामध्ये बघायला मिळत असतो. त्याच्यानंतर आहे अध्ययनासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज.
किशोरवयीन विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी त्याच्या आवडीचे शिक्षक, आवडीचा विषय जर मिळाला तर तो चांगल्या पद्धतीने लर्निंग प्रोसेस जी आहे ती करू शकतो. त्याच्यानंतर अभ्यासातील यश अपयशाचा आत्मविश्वासावर परिणाम होतो. त्याचं जे काही यश अपयश आहे तर त्याचा आत्मविश्वास जो आहे तो कमी होईल किंवा जास्त होईल हे जे आहे हे त्याच्या यश अपयशावर डिपेंड आहे. दुसरं आहे सामाजिक वैशिष्ट्य. तर मित्रपरिवाराचा प्रभाव अधिक असतो. आता तारुण्य वय म्हटल्यानंतर त्याचे मित्रमंडळी वाढतात आणि त्या मित्रपरिवाराचा प्रभाव त्याच्यावर अधिक असतो. शिक्षक किंवा पालक जे आहे त्यांनी कितीही सांगितलं की बाबा ही गोष्ट करू नको, नाही, परंतु जे मित्रपरिवार आहेत, मित्रपरिवार जे सांगतील त्यांचाच प्रभाव या ठिकाणी जास्त असतो आणि तो विद्यार्थी त्या मित्रांचंच ऐकत असतो. समूहामध्ये काम करण्यास त्याला आवडतं. तो एकटा नाही तर त्याचा ग्रुप आहे. तुम्ही बघा की कॉलेजचा एखादा विद्यार्थी आहे, तो एकटा नाही राहणार. त्याचे मित्रमंडळी, त्याचा ग्रुप कुठेतरी कॅन्टीनला बसणार, कुठेतरी कट्ट्यावर बसणार, चर्चा करणार, चहा घेणार. तर ह्या समूहामध्ये राहण्यास त्याला जास्त आवडतं. त्याच्यानंतर आहे समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची इच्छा. आजचा तरुण वर्ग जो आहे याला सतत वाटत असतं की आपलं नाव जे आहे ते समाजामध्ये निर्माण व्हावं. त्याच्यासाठी आता सोशल मीडिया देखील मोठ्या प्रमाणात यूज होत आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा स्वतःचं स्थान निर्माण करण्याची इच्छा जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये दिसायला लागते. सामाजिक नियम आणि मूल्यांची जाणीव जी आहे ही विकसित होत असते की आपण कुठली गोष्ट करावी, आपण कुठली गोष्ट करू नये, कुठलं चांगलं कुठलं वाईट. तर हे नियम आणि मूल्य जे आहे तर हे मूल्य देखील यांच्यामध्ये विकसित होत असतं. त्याच्यानंतर आहे भावनिक वैशिष्ट्य काय आहे, इमोशनल कॅरेक्टरिस्टिक्स. हे सगळं आपण किशोरवयीन विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये बघत आहोत. आता इमोशनल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपल्याला बघायला मिळेल की भावनांमध्ये चढ उतार आढळतात, की मध्येच त्याला चांगलं वाटतं, मध्येच वाईट वाटतं, एखाद्याबद्दल विचार येतात. तर हे सगळं भावनिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. स्वाभिमान आणि आत्मप्रतिमेबाबत संवेदनशीलता त्याच्यामध्ये असते. त्याचा काहीतरी स्वाभिमान आहे. बऱ्याच वेळा असं होतं की शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्गामध्ये रागवलं तर त्याला फार राग येतो. का? तर त्याचा स्वाभिमान आहे की मला विद्यार्थ्यांदेखत चांगलं म्हटलं पाहिजे, पण तसं होत नाही. मग त्याला खूप राग येतो. का? तर त्याचा स्वाभिमान आहे. ओके, आता चांगलं वाईट ती गोष्ट बाजूला सोडूयात, पण स्वाभिमान आणि आत्मप्रतिमेबाबत संवेदनशीलता त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर कौतुक आणि प्रोत्साहनाची अपेक्षा असते. त्याला नेहमी असं वाटतं की माझ्या मित्रमंडळीने माझं कौतुक करावं, किंवा तू किती छान कपडे घातले, तू किती छान मोबाईल घेतला, तुझ्याकडे ही वस्तू आहे, ती वस्तू आहे, तू खूप चांगला आहे. तर ह्या पद्धतीने प्रोत्साहन जे आहे त्याला मिळावं अशी त्याला अपेक्षा असते. त्याच्यानंतर तणाव, चिंता आणि असुरक्षिततेचा अनुभव हा त्याला येत असतो. आता त्याचं किशोरवय आहे. तणाव जे आहे करिअरचा असेल, पैशांचा असेल, किंवा घरातल्या ट्रीटमेंटच्या असतील. तर ह्या गोष्टींचं चिंता जी आहे, तणाव जो आहे तो त्याला येऊ शकतो. तर हे इमोशनल कॅरेक्टरिस्टिक आपल्याला समजत आहे. त्याच्यानंतर आहे संज्ञात्मक वैशिष्ट्य म्हणजे कॉग्नेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच बघा, तार्किक विचारशक्ती विकसित होते. वेगवेगळे तर्क लावणे, एखाद्या गोष्टीचा तर्क लावण्याची विचारशक्ती जी आहे ती त्याची तयार होत असते. समस्या सोडवण्याच्या क्षमतेत, जर एखादी समस्या चालून आली तर ती सोडवायची कशी, तर याची क्षमता देखील त्याची वाढत असते. अमूर्त संकल्पना समजून घेण्याची क्षमता त्याची निर्माण होते. एखादी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे, कशी इम्प्लिमेंट होणार आहे, तर हे सगळं समजून घेण्याची क्षमता जी आहे तर ती निर्माण होते. त्याच्यानंतर क्रिटिकल थिंकिंग म्हणजे चिकित्सक, एखादी गोष्ट आहे तर ती अशीच का, मग त्याच्यावर त्याची चिकित्सा किंवा क्रिटिसिझम जो आहे तो तयार होत असतो. आणि क्रिटिकल थिंकिंग जी आहे ती क्रिटिकल थिंकिंगसुद्धा विकसित होत असते. तर हे 4 वैशिष्ट्य जे आहे ते आपण या ठिकाणी किशोरवयीन विद्यार्थ्यांचे बघितलेलं आहे. पहिलं आहे शैक्षणिक वैशिष्ट्य, दुसरं आहे सामाजिक वैशिष्ट्य, तिसरं आहे भावनिक वैशिष्ट्य आणि चौथं आहे संज्ञात्मक वैशिष्ट्य. तर हे 4 वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला किशोरवयीन विद्यार्थ्यांचे बघायला मिळाले. त्याच्यानंतर आहे प्रौढ विद्यार्थ्यांची वैशिष्ट्य. तर आता याच्यामध्ये ॲडल्ट लर्नर्स जे आहेत, तर बघा याच्यामध्ये देखील आपल्याला 4 वैशिष्ट्य बघायचे आहे. पहिलं आहे शैक्षणिक वैशिष्ट्य. तर याच्यामध्ये बघा, उद्दिष्ट केंद्र आणि गरजा निर्धारित शिक्षण पसंत करतात. जे काही विद्यार्थी आहेत यांना काय की गरज आहे, आता आपलं वय आहे परंतु आपल्याला एक डिग्री मिळवायची आहे, कारण ती आपल्या नोकरीसाठी आवश्यक आहे, गरज आहे.
म्हणून हे विद्यार्थी काय करतात, शिक्षण घेणं पसंत करतात. बऱ्याच वेळा डिस्टन्स मोडमध्ये शिक्षण हे घेत असतात. फार त्यांनी खूप फरक पडेल किंवा फार करिअर होईल असं नाही, परंतु त्यांच्या जॉबमध्ये किंवा त्यांच्या इन्क्रिमेंटमध्ये ही गोष्टींची कमतरता आहे आणि ती पूर्ण व्हावी याच्यासाठी तो शिक्षण घेत असतो. म्हणून उद्दिष्ट केंद्री आणि गरजा आधारित शिक्षण पसंत करतात. त्याच्यानंतर पूर्वानुभवाच्या आधारे नवीन ज्ञान आत्मसात करतात. आता ते लहानपणी शाळेत गेले, नंतर कॉलेजला गेले, शिकले, तर त्यांचं जे काही जुनं अनुभव आहेत त्या जुन्या अनुभवाच्या आधारे नवीन ज्ञान जे काही मिळतं आहे तर ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करत असतात. प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित शिक्षणाला प्राधान्य. आता त्यांचं जीवन आणि हे शिक्षण हे दोघांशी सांगड घालण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून हे केलं जातं. त्याच्यानंतर स्व अध्ययनाची क्षमता अधिक असते. आता आपण मगाशी किशोरवयीन विद्यार्थी बघितलं आणि इथे आपण प्रौढ विद्यार्थी बघतोय, तर स्व अध्ययनाची क्षमता यांची अधिक असते, कारण ते यांचं वय जास्त असतं, यांची समज जास्त असते, यांची क्षमता जास्त असते. मग याच्यामधूनच काय होतं की स्व अध्ययन करणं हे सुद्धा यांच्याकडे स्किल असतं आणि ती क्षमता जी आहे ती कम्पॅरेटिव्हली जास्त असते. दुसरं आहे सामाजिक वैशिष्ट्य. तर सामाजिक वैशिष्ट्यामध्ये बघा, सहकार्यात्मक शिक्षणाला महत्त्व. आता एकमेकांना सहकार्य करतात आणि शिक्षणाची प्रोसेस जी आहे ती हळूहळू पुढे जात असते, तर सहकार्यात्मक शिक्षणाला महत्त्व हे देत असतात. दुसरं आहे विविध सामाजिक भूमिका पार पडत असतात. आता हे प्रौढ असल्यामुळे वेगवेगळ्या जबाबदारी यांना पूर्ण कराव्या लागतात. वेगवेगळ्या ठिकाणी हे वर्किंग असतात, म्हणजे जॉबच्या ठिकाणी त्यांना वेगळी भूमिका पार पाडावी लागतात, नातेवाईकांमध्ये वेगळी भूमिका पार पाडावी लागतात, अजून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना भूमिका पार पाडावी लागत असतात. त्याच्यानंतर अनुभवांची देवाणघेवाण करण्यात उत्सुक असतात. आता यांचं वय ऑलरेडी जास्त असल्यामुळे यांना अनेक अनुभव आलेले असतात आणि हे अनुभव आलेले असल्यामुळे देवाणघेवाण जी आहे, अनुभवांची देवाणघेवाण ही करण्यास जास्त उत्सुक असतात. एखादा विषय घडला की हा व्यक्ती काय करतो, लगेच आपले अनुभव त्याला रिलेट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आपल्यासोबत काय घडलं होतं. त्याच्यामुळं अनुभवांची देवाणघेवाण करण्यास हे विद्यार्थी उत्सुक असतात. त्याच्यानंतर आहे परस्पर आदर आणि समानतेची अपेक्षा करतात. आता ह्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी वय जास्त असल्यामुळे एकमेकांकडून आदर मिळावा. आता लहानपणी काय होतं की मित्र एकमेकांना अरे तुरे बोलतात, पण आता यांचं वय जास्त आहे, प्रौढ आहेत, म्हणून यांना असं वाटतं की आपण आदर देतोय तर दुसऱ्यानेच देखील आपल्याला आदर द्यावा आणि समानतेची अपेक्षा जी आहे ती एकमेकांकडून ते करत असतात. तिसरं आहे भावनिक वैशिष्ट्य. आता याच्यामध्ये इमोशनल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर आत्मनियंत्रण आणि भावनिक स्थैर्य जे आहे ते तुलनेने अधिक असतात. त्याच्यानंतर आहे शिक्षणाविषयी अंतर्गत प्रेरणा असते. शिक्षण घ्यायचं आहे हे बाकीच्यांनी यांना सांगण्याची गरज नाही आहे, कारण शिक्षण घ्यायचं आहे ही अंतर्गतच त्यांच्याकडून प्रेरणा मिळत असते त्यांच्या शरीराला. लहान मुलांना काय होतं की आपल्याला सांगावं लागतं की बाबा शिक्षण घे, तू शिक्षण घेतल्यानंतर तुझी प्रगती होईल, तुला ही नोकरी मिळेल, अशी एक प्रेरणा, बाह्य प्रेरणा आपण देत असतो. मात्र इथे बाह्य प्रेरणा देण्याची गरज नाही, कारण विद्यार्थ्यांना ऑलरेडी हे प्रौढ असल्यामुळे शिक्षणाची अंतर्गत प्रेरणाच या ठिकाणी त्यांना मोटिवेट करत असते. त्याच्यानंतर जबाबदाऱ्यामुळे ताणतणावाचा अनुभव येऊ शकतो. आता प्रौढ म्हटल्यानंतर घरच्या जबाबदाऱ्या आहेत, स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत, नोकरीच्या जबाबदाऱ्या आहेत, तर ह्या खूप जास्त असल्यामुळे त्यांना तणाव येऊ शकतो आणि यशामुळे त्यांचा आत्मविश्वास काय होतो, आता ह्या वयामध्ये देखील त्यांना जर एखादी डिग्री मिळाली तर त्यांचा आत्मविश्वास हा अजूनच वाढत असतो. तर हे देखील वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर आहे संज्ञात्मक वैशिष्ट्य, कॉग्नेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. तर याच्यामध्ये विश्लेषणात्मक आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित झालेली असतं. मगाशी आपण किशोरवयीन जे कॅरेक्टरिस्टिक्स बघत होतो किशोरवयीन विद्यार्थ्यांचं, तर याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त आहे, कारण यांना विश्लेषणात्मक, ॲनालिटिकल आणि क्रिटिकल हे दोन्ही करण्याची क्षमता यांची विकसित झालेली असते. पुन्हा अनुभवधारित निर्णय घेतात. अनुभव जे काही आहेत त्याच्या बेसवर हे निर्णय घेत असतात. समस्या सोडवण्यावर अधिक भर जे आहे हे भर देत असतात. नवीन ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग जो आहे, उपयोग करण्याकडे कल असतो. तर हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे हे प्रौढ विद्यार्थ्यांचे आपल्याला सांगता येतील. याच्यामध्ये देखील शैक्षणिक वैशिष्ट्य आहे, सामाजिक वैशिष्ट्य आहे, भावनिक वैशिष्ट्य आहे आणि संज्ञात्मक वैशिष्ट्य आहे. अशी 4 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात.
आता आपल्याला इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस काय आहे तेही बघायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु तो फार महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यातले पॉईंट जे आहेत हे डायरेक्टली तुमच्या सिलेबसला कवर करतात. म्हणून थोडासा ब्रेक घ्या, थोडासा व्हिडिओ स्टॉप करा आणि पुढे कंटिन्यू करा. कारण व्हिडिओ मोठा होईल, तुम्हाला आळस येऊ शकतो. तर थोडंसं तुम्ही रिफ्रेशमेंट घेत चला आणि व्हिडिओ मात्र पूर्ण बघा, तो महत्त्वाचा आहे. आता बघा, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर दोघांमध्ये काय फरक आहे, वैयक्तिक भिन्नता काय आहे. तर बघा, वैयक्तिक भिन्नतेचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. तर पहिलं आहे बुद्धिमत्तेतील फरक. किशोरवयीन विद्यार्थी आणि प्रौढ विद्यार्थी यांची बुद्धिमत्ता यांच्यामध्ये फरक असणार आहे. कारण किशोरवयीन विद्यार्थी जो आहे हा थोडासा हायपर असेल, त्याची ग्रास्पिंग पॉवर कमी असेल. मात्र या ठिकाणी प्रौढ व्यक्ती जो आहे, प्रौढ विद्यार्थी आहे, याची बुद्धिमत्ता जास्त असणार आहे. कारण त्याला अनुभवधारित जे काही गोष्टी आहेत ते त्याला कळत असतात. दुसरा आहे शिकण्याच्या गतीतील फरक. पुन्हा या ठिकाणी फरक पडतो आहे की किशोरवयीन विद्यार्थ्यांची ग्रास्पिंग पॉवर ही जास्त आहे, कारण नवीन नवीन गोष्टी शिकण्याकडे त्यांचा कल आहे. तर त्यांची गती जी आहे, शिकण्याची गती जी आहे ती जास्त आहे. आणि प्रौढ व्यक्तींमध्ये ही आपली गती थोडीशी आपल्याला कमी जाणवू शकते. त्याच्यानंतर आहे आवडी आणि अभिरुचीतील फरक. पुन्हा एकदा किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतील, तर जे प्रौढ व्यक्ती आहेत तर प्रौढ व्यक्तींच्या आवडीनिवडी देखील वेगळ्या असू शकतात. तर हा फरक जो आहे तो आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतो. नेक्स्ट आहे भाषिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतील फरक. पुन्हा या ठिकाणी परत येतो की किशोरवयीन विद्यार्थ्यांना इंग्लिश, मराठी, हिंदी किंवा त्यांचे जे काही रिजनल लँग्वेजेस जे आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रभुत्व असेल. मात्र जे प्रौढ विद्यार्थी आहेत तर यांच्याकडे भाषिक आणि सांस्कृतिक जी पार्श्वभूमी आहे ही थोडीशी कमी असू शकते किंवा जास्तही याच्यामध्ये आपल्याला म्हणता येऊ शकतो. संस्कृतीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ती संस्कृतीची माहिती जी आहे ही प्रौढ व्यक्तीला जास्त असेल, किशोरवयीन विद्यार्थ्यांना कमी असेल. तर हा एक पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्याच्यानंतर आहे प्रेरणा आणि अभिवृत्तीतील फरक. आता मगाशीच सांगितल्याप्रमाणे की किशोरवयीन विद्यार्थी जे आहेत यांना बाह्य प्रेरणेची गरज आहे. हे अंतर्गत प्रेरणा यांच्याकडे नसते. यांना ते दाखवून द्यावं लागतं की बाबा तुला शिक्षण घ्यावं लागेल, तुला शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळेल, चांगलं तुझं प्रमोशन होईल, तुझं चांगलं कल्याण होईल आणि ही गोष्ट केल्याने तुला हे मिळेल. तर ही प्रेरणा जी आहे ही प्रेरणा त्यांना द्यावी लागते. तर प्रौढ व्यक्तींना त्या प्रेरणेची गरज नाही. त्यांना अंतर्गत प्रेरणा जी आहे, आंतरिक प्रेरणा आहे ती महत्त्वाची आहे. कारण त्यांना माहिती आहे की ही जर गोष्ट मी केली तर मला याच्यानंतर ही गोष्ट मिळू शकते. म्हणून प्रेरणा जी आहे किंवा अभिवृत्तीतील फरक जो आहे तो आपल्याला प्रामुख्याने सांगता येतो. त्याच्यानंतर आहे सर्जनशीलतेतील फरक. पुन्हा तोच पॉईंट आहे की किशोरवयीन विद्यार्थी जो आहे त्यांची सर्जनशीलता जास्त आहे. की ही गोष्ट अशीच का, मग याला काय कारणं आहेत, ही गोष्ट अशी का घडली आणि ही घडली तर याचे परिणाम काय होतील आणि परिणाम झाले तर याच्यावर सोल्युशन काय आहे. तर ही सर्जनशीलता जी आहे ही विद्यार्थ्यांमध्ये जास्त बघायला मिळते, किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये. आणि प्रौढ व्यक्ती जे आहेत यांच्याकडे ती कमी आपल्याला बघायला मिळत असते. आता अध्यापनातील महत्त्व काय आहे. तर बघा, विद्यार्थी केंद्रित अध्यापन शक्य होते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार अध्यापन आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर आहे सर्वसमावेशक शिक्षकांना प्रोत्साहन मिळते आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा योग्य विकास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आता बघा, किशोरवयीन विद्यार्थी भावनिकदृष्ट्या संवेदनशील आणि सामाजिक प्रभावाखाली असतात. तर प्रौढ विद्यार्थी अनुभवधारित, स्वयंप्रेरित आणि उद्दिष्ट केंद्रित असतात. बघा, दोन महत्त्वाचे फरक याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात की किशोरवयीन विद्यार्थी जे आहे ते भावनिकदृष्ट्या संवेदनशील, इमोशनल असतात आणि सामाजिक प्रभावाखाली असतात. तर प्रौढ विद्यार्थी अनुभवधारित, जे काही अनुभव आलेला आहे त्याचा बेस आणि स्वयंप्रेरित तसेच उद्दिष्ट केंद्रित असतात. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता जी आहे ती लक्षात घेऊन अध्यापन केल्यास अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण शिक्षण जे आहे ते मिळू शकतं, असं या पॉईंटमधून आपल्याला क्लिअर होतं. आता बघा, अध्यापनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ टीचिंग. टीचिंगवर इफेक्ट करणारे घटक कोणते आहेत तर ते आपण वन बाय वन बघूयात. तर सगळ्यात आहे शिक्षकांशी संबंधित घटक.
त्याच्यानंतर दुसरा आहे विद्यार्थ्यांशी संबंधित घटक. तिसरा आहे सहाय्यक अध्यापन साहित्याशी संबंधित घटक म्हणजे सपोर्ट मटेरियल रिलेटेड फॅक्टर्स. त्याच्यानंतर आहे अध्यापन सुविधांशी संबंधित घटक म्हणजे इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटी रिलेटेड फॅक्टर्स, अध्ययन वातावरणाशी संबंधित घटक आणि संस्थेशी संबंधित घटक. तर हे 6 घटक जे आहेत हे 6 घटक टीचिंग म्हणजे अध्ययन अध्यापन जे आहे टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे त्या टीचिंग लर्निंग प्रोसेसवर डायरेक्ट इफेक्ट करतात म्हणजेच अध्यापनावर परिणाम करतात. आता हे एक एक पॉईंट जे आहे ते आपण सविस्तर बघूया. आता बघा शिक्षकांशी संबंधित घटक. आता स्क्रीनवर तुम्हाला एक इमेज दिसते की ज्याच्यामध्ये विद्यार्थी त्या शिक्षिकेच्या बाजूला आहेत. मागे एक विद्यार्थिनी काहीतरी पोस्टर बघते, तिच्या बाजूलाच एक विद्यार्थी बुक पाहतोय आणि ज्या टीचर आहेत त्या टीचर देखील मुलांना काहीतरी सांगत आहेत. आता याच्यामधले घटक कुठले आहेत तर बघा शिक्षकाचे विषय ज्ञान व अध्यापन कौशल्य. फार महत्त्वाचा घटक जो आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे की शिक्षकाचे विषयाचे ज्ञान किती आहे आणि ते अध्यापन करण्याचं कौशल्य किती आहेत याच्यावर ठरू शकतं की तुमचं टीचिंग लर्निंग प्रोसेस ही किती इफेक्टिव्ह झालेली आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट. दुसरा आहे विद्यार्थ्यांविषयी सकारात्मक दृष्टिकोन. जर शिक्षकांचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांविषयी सकारात्मक नसेल तर ते टीचिंग लर्निंग प्रोसेस अधिक प्रभावी होऊ शकत नाही. थर्ड पॉईंट आहे प्रभावी संवाद कौशल्य. शिक्षकाचं खूप शिक्षण झालेलं आहे परंतु विद्यार्थ्यांशी कसं बोलावं कसं संवाद करावं याचं कौशल्यच त्याच्याकडे नसेल तर मात्र इथे त्याचं टीचिंग लर्निंग जे आहे ती चांगलं होणार नाही. त्याच्यानंतर आहे अध्यापन पद्धतींचे योग्य ज्ञान. काय आपल्याला टीचिंग करायचं आहे, अध्यापन कसं करायचं आहे, कोणत्या पद्धतीने करायचं आहे तर याचं ज्ञान जर त्यांना नसेल तर मात्र टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित होणार नाही. नेक्स्ट आहे नियोजन आणि वेळेचं व्यवस्थापन. आता सिलेबस आपला खूप मोठा आहे, तो आपल्याला वेळेत पूर्ण करायचा आहे आणि जर आपण वेगळे उदाहरणं देत बसलो आणि इररिलेव्हंट गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकवत बसलो तर मात्र टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहेत ही चांगली किंवा प्रभावी होणार नाही. कारण तुमचा सिलेबस जो आहे तो सिलेबसच कव्हर होत नाही आणि इररिलेव्हंट गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांसमोर जात आहे त्याच्यामुळं ते टीचिंग लर्निंग व्यवस्थित होणार नाही. सर्जनशीलता आणि नव उपक्रमांचा वापर. बऱ्याच वेळा असं होतं की टीचर जो आहे तो ट्रॅडिशनल मेथडनेच शिकवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ब्लॅकबोर्ड आणि चॉक. तर विद्यार्थी आता नवीन नवीन गोष्टी त्यांच्या हातामध्ये येत आहे, इंटरनेटशी ते जोडले जात आहे, अँड्रॉईड मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर ह्या सगळ्या गोष्टी आता सगळीकडे होत आहेत. तर विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे की नवीन नवीन उपक्रम जे आहेत ते शिक्षकांनी राबवले पाहिजे. जर शिक्षक तसं करत नसेल तर मात्र त्या विद्यार्थ्यांना ही प्रोसेस जी आहे किंवा ही टीचिंग जे आहे हे बोरिंग किंवा रटाळवाणं वाटत असतं. तर ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे. नेक्स्ट आहे प्रेरणा आणि व्यावसायिक बांधिलकी. आता प्रेरणा ही विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे आणि व्यावसायिक बांधिलकी त्या शिक्षकाची असली पाहिजे की आपण शिक्षक आहोत, आपल्याला सरकार किंवा आपल्याला संस्था या कामाबद्दल काहीतरी पगार देत आहे, आपण आपल्या व्यवसायाशी बांधील असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने जीव तोडून कळकळीने विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. त्याच वेळेस टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ती अधिक प्रभावी होऊ शकते असं वाटतं. आता हा पहिला पॉईंट झाला शिक्षकाशी संबंधित. दुसरा पॉईंट बघूयात. दुसरा पॉईंट आहे विद्यार्थ्यांशी संबंधित घटक. पुन्हा या ठिकाणी एका इमेजमध्ये आपल्याला दिसतं आहे की विद्यार्थी छान राऊंड टेबलवर बसलेले आहेत. त्यांच्या समोर काही नोट्स आहेत आणि काहींनी हँड रेज केलेला आहे. कदाचित शिक्षकांनी एखादा प्रश्न विचारला असेल. तर पहिला पॉईंट आहे की विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि क्षमता. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि क्षमता कशी आहे याच्यावर टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ती अवलंबून आहे. विद्यार्थी अगदीच डल असतील किंवा अगदीच आळशी असतील तर त्यांची बुद्धिमत्ता फार तल्लख नसेल. त्यांना ती प्रेरणा देण्याची गरज आहे त्यांच्या शिक्षकांकडून म्हणा, त्यांच्या आईवडिलांकडून. तेव्हा त्यांची बुद्धिमत्ता तल्लख होईल आणि त्यांच्या क्षमतेचा देखील विकास होऊ शकेल. दुसरं आहे शिकण्याची अभिरुची आणि प्रेरणा. मुळात विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी नवीन शिकण्याची अभिरुची किंवा प्रेरणा असणं गरजेचं आहे, तेव्हाच तो काहीतरी शिकू शकतो.
तिसरा आहे पूर्वज्ञान आणि अनुभव. बऱ्याच वेळा विद्यार्थी शाळेमध्ये गेल्यानंतर मागच्या वर्षीच्या घटना किंवा काही दिवसाच्या घटना ह्या त्याच्याकडे असतात, त्याचे अनुभव असतात आणि त्या अनुभवाच्या बेसवर तो पुढे शिकत असतो. म्हणून हा पॉईंट देखील खूप इम्पॅक्ट आहे किंवा खूप त्याचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसत असतो. नेक्स्ट आहे आरोग्य आणि शारीरिक स्थिती. विद्यार्थ्याची आरोग्य आणि शारीरिक स्थिती कशी आहे याच्यावर देखील त्याचा परिणाम जो आहे टीचिंग लर्निंग प्रोसेसचा तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतो. विद्यार्थी सातत्याने आजारी असेल, तो फारच बारीक असेल किंवा त्याची मानसिक स्थितीच नसेल लेक्चरला बसण्याची किंवा वर्गात बसण्याची, तर मात्र टीचिंग लर्निंग प्रोसेस अजिबात चांगली होणार नाही. त्याच्यामुळे त्याचं आरोग्य हे चांगलं असावं, तो सुदृढ असावा आणि एक चांगल्या मानसिकतेतून त्याने काय केलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. भावनिक स्थैर्य हे देखील महत्त्वाचं आहे की इमोशनल जरी तो असला तरी तो स्थैर्य असला पाहिजे. त्याच्या मनामध्ये चंचलता नसावी की समजा तो वर्गात बसला आहे आणि त्याला घरचे आठवण येते की भाऊ काहीतरी फिरत असेल, तो काहीतरी खात असेल, मला त्याने ठेवलं नाही, असे बरेच विचार जे आहे त्याच्या मनामध्ये येऊ शकतो. तर तसे विचार न येता त्यांनी भावनांना कंट्रोल केलं पाहिजे किंवा ते भावना त्याच्या स्थैर्य असल्या पाहिजे. नेक्स्ट आहे शिकण्याची तयारी आणि अध्ययन सवयी. तर शिकण्याची तयारी ही नेहमी असावी, तरच त्याचं जे काही टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे ती व्यवस्थित होऊ शकते. नेक्स्ट आहे वैयक्तिक भिन्नता. आता वैयक्तिक भिन्नता ही असणारच आहे की तो विद्यार्थी दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करतो. मग दुसरा विद्यार्थी हुशार कसं काय, याला एवढेच मार्क कसं काय, मला कमी कसं काय. तर ही भिन्नता देखील या ठिकाणी मॅटर करते आणि त्याचा परिणाम जो आहे हा टीचिंग लर्निंग प्रोसेसवर होताना आपल्याला बघायला मिळतो. थर्ड पॉईंट आहे सहाय्यक अध्यापन साहित्याशी संबंधित घटक, म्हणजे सपोर्ट मटेरियल रिलेटेड फॅक्टर्स, म्हणजे सपोर्ट मटेरियल रिलेटेड फॅक्टर्स. तर याच्यामध्ये बघा, पाठ्यपुस्तकांची गुणवत्ता. तुमचं जे काही पाठ्यपुस्तक आहे किंवा तुमचा जो काही सिलेबस आहे तो किती क्वालिटीचा आहे, तर त्याच्यावर देखील मॅटर करतो की तुमचं टीचिंग लर्निंग जे आहे ते किती इफेक्टिव्ह होणार आहे. दुसरा पॉईंट आहे दृकश्राव्य साधनांची उपलब्धता. आता बघा, काही वर्षा अगोदर की आपल्याकडे असे दृकश्राव्य साधनं उपलब्ध नव्हते. आता मात्र त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तुम्ही टी व्हीवर अनेक लेक्चर्स जे आहेत ते बघू शकता. त्याच्यानंतर ऑडिओ जे आहेत, ऑडिओच्या माध्यमातून एखादं लेक्चर ऐकू शकता. त्याच्यानंतर इंटरनेटवर तुम्ही व्हिडिओज बघू शकता. म्हणजे दृकश्राव्य साधनं जे आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. याचा जेवढा जास्त वापर केला जाईल तेवढं चांगलं जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळू शकतं. त्याच्यानंतर आहे संदर्भ ग्रंथ आणि पूरक साहित्य. तर बघा, संदर्भ ग्रंथ तुमच्या सिलेबस संदर्भात संदर्भ ग्रंथ किती भारी आहेत आणि तुमच्या रेफरन्स रिलेटेड, म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तक किंवा सिलेबस रिलेटेड किती गोष्टी पूरक साहित्य तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये मिळतं किंवा लायब्ररीमध्ये मिळतं, तर याच्यावर देखील तुमचं जे काही टीचिंग लर्निंग जे आहे ते फार इम्पॅक्ट पडत असतो. ई शैक्षणिक साधनांचा वापर. आता बघा, डेव्हलपमेंट खूप झपाट्याने होत आहे. आता काही दिवसांनी चॉक आणि ब्लॅकबोर्ड जो आहे हे आउटडेट होईल. असं असेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेणार नाही. हां, ज्या ठिकाणी स्मार्ट बोर्ड असेल, ज्या ठिकाणी लॅपटॉप, त्याच्यानंतर कम्प्युटर लॅब असतील, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचा कल जास्त असेल. मग ई शैक्षणिक साधनं जे आहे, म्हणजे ई कंटेंट जो आहे, कंटेंट काय, तर तुम्ही एखादं छान चॅप्टर तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या PPTs, वेगवेगळ्या पिक्चर, वेगवेगळे साऊंड्स तुम्ही टाकलेले आहेत आणि हे साधनांचा वापर करून तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवताय आणि ऑनलाईन पद्धतीने कधीही ते ॲक्सेस करू शकतात. तर अशा वेळेस ई शैक्षणिक साधनांचा वापर जर मोठ्या प्रमाणात झाला तर विद्यार्थी जो आहे तो टिकून राहील आणि तो तुमच्याकडे स्वतःहून येईल. तर हे साधनं देखील वापरणे आवश्यक आहे. तर याचासुद्धा खूप मोठा परिणाम जो आहे तो आपल्या टीचिंग लर्निंग प्रोसेसला बघायला मिळतो. नेक्स्ट आहे अध्यापन साहित्याची अद्ययावतता. आता अध्यापन साहित्य जे आहे तर बऱ्याच शाळा कॉलेजमध्ये काय होतं की तेच ब्लॅकबोर्ड, तोच चॉक, त्याच पद्धतीने ट्रॅडिशनल मेथडने टीचिंग. तर ही जी पद्धत आहे ही अपडेट व्हायला पाहिजे, ही बदलायला पाहिजे. त्यावेळेस तुमचं टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ही खूप छान होऊ शकते. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार साहित्याची निवड. आता विद्यार्थी कुठल्या स्तरावरचे आहेत ते
5वीला आहे, ते 10वीला आहे, ग्रॅज्युएशनला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे, तर त्याची स्तर कोणता आहे, त्यांचा स्तर कोणता आहे, त्या स्तरानुसार त्याचे साहित्य जे आहे ते निवडले पाहिजे. अगदी मास्टर डिग्रीचे किंवा UG लेवलचे विद्यार्थी असतील तर त्यांना छान स्मार्ट बोर्ड, त्याच्यानंतर PPT वगैरे या अशा पद्धतीने शिकवलं तर त्यांचा स्तर जो आहे तो मेंटेन राहतो आणि विद्यार्थी देखील आवडीने तुमच्या लेक्चरमध्ये बसू शकतात. त्याच्यानंतर आहे अध्यापन सुविधांशी संबंधित घटक म्हणजे इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज रिलेटेड फॅक्टर्स. तर याच्यामध्ये आपल्याला बघता येतं की पाठ्यपुस्तकांची गुणवत्ता कशी आहे, पुन्हा तोच पॉईंट आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांचे म्हणजे मगाशी जे पॉईंट्स आपण बघितले ते 30 पॉईंट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर आहे अध्ययन वातावरणाशी संबंधित घटक. आता लर्निंग एन्व्हायरमेंट रिलेटेड फॅक्टर जे आहेत बघा, वर्गातील सकारात्मक वातावरण, शिक्षक वर्गात गेल्यानंतर तो सकारात्मक वातावरण तयार करतो का, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी निर्माण झाली पाहिजे. तर हे सकारात्मक वातावरण जे आहे ते विद्यार्थ्यांना तयार करून देता आलं पाहिजे त्या शिक्षकांना, तर ते वातावरण छान होतं आणि टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ती चांगल्या पद्धतीने होत असते. त्याच्यानंतर आहे शिक्षक विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद. बऱ्याच वेळा असं होतं की शिक्षक वर्गात येतो, त्याचा जे काही टॉपिक आहे तो पटापट वन साईड शिकवून देतो आणि निघून जातो. मग याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद होत नाही. मग अशा वेळेस तुमचं टीचिंग लर्निंग जे आहे ते फार स्ट्रॉंग किंवा फार इफेक्टिव्ह होईल असं नाही आहे. त्याच्यामुळे यांच्यातील सुसंवाद झाला पाहिजे. शिस्तबद्धता आणि सुरक्षित वातावरण. विद्यार्थ्यांना शिस्त पण असली पाहिजे आणि आपण एका सुरक्षित ठिकाणी आहोत, या ठिकाणी आपल्याला चांगलं ज्ञान जे आहे ते मिळणार आहे अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे आणि आपण महाविद्यालयामध्ये, आपण वर्गामध्ये सुरक्षित आहोत असं वातावरण जे आहे ते मिळालं पाहिजे. त्यावेळेस टीचिंग लर्निंग प्रोसेस ही चांगली होऊ शकते. त्याच्यानंतर आहे सहकार्य आणि परस्पर आदराची भावना. आता काय झालं आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकांविषयी तो आदर नाही आहे जो काही वर्षापूर्वी असायचा. बघा आजही आपल्या आईवडिलांना त्यांचे शिक्षक आठवतात किंवा आपले शिक्षक आपण जेव्हा लहान होतो 1ली 2रीमध्ये किंवा 5वीमध्ये, तर ते शिक्षक आपल्याला आजही आठवतात आणि ते जर भेटले कुठेतरी तर एक आदराने आपले मान जी आहे ती खाली जात असते. मात्र आताच्या शिक्षकांच्या बाबतीत तसं होत नाही. मुलांच्या नजरेमध्ये शिक्षकांची काहीही आदराची भावना नाही आहे किंवा उद्धटपणा जो आहे तो विद्यार्थ्यांचा वाढत चाललेला आहे. तर सहकार्य तर केलंच पाहिजे, परंतु परस्पर विद्यार्थ्यांची आदराची भावना जी आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर ठेवला पाहिजे, त्याच पद्धतीने शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचा आदर ठेवला पाहिजे. हे परस्पर आदर देणे फार महत्त्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि हा टीचिंग लर्निंग प्रोसेसवर फार मोठा इम्पॅक्ट पाडत असतो. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सहभागी व्हावं याच्यासाठी त्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले पाहिजे. तर ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आहे तणावमुक्त आणि समावेशक वातावरण. विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीचा ताण येणार नाही याच्यासाठी शिक्षकाने मार्गदर्शन केलं पाहिजे. तर ही गोष्ट देखील आपल्याला महत्त्वाची आहे. सहावा पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो की संस्थेशी संबंधित घटक म्हणजे इन्स्टिट्यूशन रिलेटेड फॅक्टर जो आहे. तर बघा संस्थेचे नेतृत्व, प्रशासन. संस्थेमध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत तर यांना नेतृत्व जे आहे संस्थेतील पदाधिकारी असतील किंवा संस्थेचं प्रशासन जे आहे हे कशा पद्धतीने ट्रीट करतं याच्यावर डिपेंड आहे की विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती, त्याच्यानंतर टीचिंग रिलेटेड जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेस संदर्भात काय त्यांची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने ते शिकवतात. तर हा पॉईंट जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे शैक्षणिक धोरणे आणि नियमे. आता बघा सरकार अनेक शैक्षणिक धोरणं रन करत असतं, त्याचे नियम बदलत असतात. आता लेटेस्ट जो मुद्दा आहे CHV क्लॉक आवर बेसिसवर जे काही भरती होते तर हा पॉईंट आणि नॉन ग्रँट हा एक पॉईंट. म्हणजे शिक्षकांची पदं जी आहे गेल्या अनेक वर्षापासून भरलेच जात नाही. सरकारची शैक्षणिक धोरणं जी आहे ती नेहमी बदलत आहे, वेगवेगळे नियम बदलत आहे. जर परमनंट नोकरीत जर मिळणार नसेल तर शिक्षकांच्या मनात तरी ती इच्छा राहील का त्या एनर्जीने, त्या भावनेने विद्यार्थ्यांना ते शिक्षण देण्याची. आणि विद्यार्थी तर अनभिज्ञ आहेत, त्यांना तर ह्या गोष्टीबद्दल माहितीच नाही.
त्याच्यामुळे त्यांची अपेक्षा आहे, परंतु शिक्षकांकडून त्या गोष्टी त्यांना मिळत नाही, कारण शैक्षणिक धोरणे तसे नाही आहेत. आणि जर पोटच भरलं जाणार नसेल तर शिक्षकांना खरंच ते देण्याची इच्छा राहील का? त्याच्यामुळं शैक्षणिक धोरणं आणि नियम ही देखील पॉईंट फार महत्त्वाचा आहे असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर आहे शिक्षक विकास कार्यक्रमांची उपलब्धता. शिक्षकांचा विकास व्हावा याच्यासाठी विकास कार्यक्रम जे आहे ते रन व्हायला पाहिजे. ते जर झाले नसतील तर मात्र शिक्षकाला पाहिजे त्या पद्धतीने आणि त्या लेवलने टीचिंग करता येणार नाही, कारण त्यांचे विकास कार्यक्रम जे आहेत ते होतच नाही आहेत. तर त्याच्यामुळे तो पॉईंटसुद्धा एक महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे आर्थिक संसाधनं. आता मगाशीच मी उल्लेख केल्याप्रमाणे की अनेक शिक्षक हे CHBवर आहेत, अनेक शिक्षक हे नॉन ग्रँट बेसिसवर आहे. येणारा पैसाच त्यांच्याकडे नाही, त्याच्यामुळे पोटाची खळगी भागवण्यासाठी जर पुरेसा पैसा नसेल तर ती त्या एनर्जीने, त्या भावनेने शिकवू शकणार नाही. त्याच्यामुळे आर्थिक संसाधनं मजबूत करणं हे सरकारचं काम आहे आणि सरकारने त्या पद्धतीने ध्येय धोरणं जे आहे ते ठेवले पाहिजे, जेणेकरून टीचिंग लर्निंग प्रोसेस ही अधिक चांगल्या पद्धतीने आणि इफेक्टिव्हली पूर्ण होऊ शकेल. त्याच्यानंतर आहे पालक आणि समुदायाचा सहभाग. पालकांचा सहभाग ह्या प्रोसेसमध्ये फार महत्त्वाचा आहे, कारण विद्यार्थी आपला कॉलेजमध्ये येतो आहे का, शाळेत येतो आहे का, त्याची वागणूक कशी आहे, त्याचा अभ्यास कसा आहे, त्याची रेग्युलरिटी कशी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींबाबत चर्चा जी आहे ती शिक्षकांसोबत, प्राचार्यांसोबत होणं गरजेचं आहे. असं असेल तर टीचिंग लर्निंग प्रोसेस ही अधिक सुलभ आणि चांगल्या पद्धतीने आणि इफेक्टिव्हली जी आहे होऊ शकते. नेक्स्ट आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संस्थेची बांधिलकी. संस्थेचा रोलसुद्धा याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. अनेक वेगवेगळे नवीन कोर्सेस जे आहे ते कोर्स आणणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेणे, अधिक प्रॅक्टिकली जे विषय आहेत की ज्याच्यामधून रोजगार तयार होईल अशी जी गोष्ट आहे ते शिक्षणासाठी घेऊन येणे, तर याच्यामध्ये संस्थेचा सहभाग जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून संस्था हा फार मोठा आणि महत्त्वाचा घटक जो आहे हा टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. तर बघा, अध्यापनाची परिणामकारकता जी आहे ही केवळ शिक्षकांवर अवलंबून नाही, तर याच्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, अध्यापन साहित्य, शैक्षणिक सुविधा, अध्ययन वातावरण आणि संस्था यांचा सगळा रोल जो आहे यांच्या समन्वयांवर अवलंबून असतो. या घटकांचा योग्य विचार केल्यास अध्यापन अधिक प्रभावी आणि विद्यार्थी केंद्रित होऊ शकते आणि चांगले किंवा इफेक्टिव्ह होऊ शकते. आता चौथा पॉईंट आहे आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे की उच्च शिक्षण संस्थांमधील अध्यापन पद्धती, म्हणजेच मेथड ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग. तर याच्यामध्ये बघा की शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती, म्हणजे टीचर सेंटर मेथड्स आणि लर्नर सेंटर्स मेथड, म्हणजे स्टुडंट सेंटर मेथड. तर ह्या दोन पद्धतींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर बघा, शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती म्हणजे टीचर सेंटर मेथड जे आहे ते काय आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात. की या पद्धतीमध्ये शिक्षक हा अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो आणि ज्ञानाचे मुख्य स्रोत शिक्षक असतात आणि विद्यार्थी प्रामुख्याने श्रोत्याची भूमिका बजावत असतात. म्हणजे एखादा क्लासरूम आहे, त्या क्लासरूममध्ये विद्यार्थी बसलेले आहेत, शिक्षक आले, त्यांनी जो काही टॉपिक घेतला आहे तो टॉपिक शिकवला आणि ते निघून गेले. विद्यार्थी या ठिकाणी मात्र फक्त श्रोत्याची भूमिका, म्हणजे फक्त त्यांनी ऐकण्याचं काम केलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला शिक्षक केंद्रित म्हणजे टीचर सेंटर ही पद्धत जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर शिक्षक अध्यापनाचे नियोजन आणि नियंत्रण करतो, म्हणजे फुल कंट्रोल जो आहे हा शिक्षकाचा आहे. त्याच्यानंतर व्याख्यान पद्धतीवर अधिक भर याच्यामध्ये असतो, म्हणजे शिक्षक आले, त्यांनी शिकवलं, निघून गेले, त्यांनी काय केलं, लेक्चर दिलं. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग तुलनेने कमी असतो, कारण विद्यार्थी पॅसिव्ह मोडमध्ये आहेत. त्यांनी फक्त काय केलं, ऐकण्याची भूमिका केलेली आहे, त्यांनी ते रिव्हिजन केलं नाही किंवा त्याला क्रॉस केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर मोठ्या वर्गांसाठी उपयुक्त असते. आता सेमिनार आहे किंवा खूप मोठा क्राऊड आहे, तर अशा ठिकाणी ही मेथड चांगली आहे, कारण त्या ठिकाणी वक्ता जो आहे किंवा शिक्षक जो आहे तो स्टेजवर गेला, त्याच्याकडे जो काही पॉईंट आहे, जो काही टॉपिक आहे तो त्यांनी वन साईड एक्सप्लेन केला आणि तो निघून गेला, विषय संपला त्या ठिकाणी. आता छोट्या क्लासरूममध्ये ही मेथड उपयोगी नाही आहे. त्याच्यानंतर आहे कमी वेळेत अधिक माहिती देता येते, म्हणजे वन साईड कम्युनिकेशन असल्यामुळे विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स येणारच नाही
आपल्याला जी काही माहिती आहे ती फक्त माहिती द्यायची आहे आणि आपल्याला निघून यायचं आहे. त्याच्यामुळे शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धतीमध्ये हे उद्दिष्ट आपल्याला वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं की कमी वेळेत अधिक माहिती देण्यासाठी ही मेथड चांगली आहे. आता प्रमुख पद्धती कुठल्या आहेत शिक्षक केंद्रित? तर याच्यामध्ये आहे लेक्चर मेथड म्हणजे व्याख्यान पद्धती. त्याच्यानंतर आहे प्रात्यक्षिक पद्धती म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन, एखाद्या गोष्टीचा डेमो जो आहे तो शिक्षक देत असतो. त्याच्यानंतर आहे स्पष्टीकरण पद्धती म्हणजे एक्सपोजिटरी मेथड. त्याच्यानंतर आहे प्रश्नोत्तर पद्धती, क्वेश्चन आन्सर मेथड. तर ह्या प्रमुख पद्धती या मेथडमध्ये बघायला मिळतात. आता शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धतीचे फायदे काय आहेत आणि मर्यादा काय आहेत? तर बघा, वेळेची बचत, कारण वन साईड कम्युनिकेशन असल्यामुळे वेळेची बचत होते. दुसरं आहे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत होते. त्याला जो काही टॉपिक दिलेला आहे, जो काही सिलेबस दिलेला आहे तो कव्हर करायचा आहे. त्याच्यासाठी आरामशीर जो काही वेळ आहे तो वेळ त्या व्यक्तीला मिळणार आहे. नेक्स्ट आहे मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांसाठी प्रभावी. मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप मोठी जर विद्यार्थी संख्या असेल तर त्या ठिकाणी त्याला इझिली ते लेक्चर देता येतं. आता मर्यादा काय आहे? तर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग कमी असतो, कारण विद्यार्थी पॅसिव्ह मोडमध्ये असतात, ॲक्टिव्ह नसतात. त्याच्यानंतर चिकित्सक विचार व सर्जनशीलता विकसित होण्यास मर्यादा येतात. या ठिकाणी चिकित्सक तयार होऊ शकत नाही, कारण विद्यार्थी विचार करत नाही, ते फक्त ऐकण्याची भूमिका करतात आणि वैयक्तिक भिन्नतेकडे कमी लक्ष दिले जाते. याच्यामध्ये भिन्नता म्हणजे हा विद्यार्थी कसा, तो विद्यार्थी हुशार, तो वाईट, अशी भिन्नताच याच्यामध्ये नसतं, कारण तिकडे लक्षच विद्यार्थी देत नाहीत. दुसरं आहे विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धत म्हणजे लर्नर सेंटर मेथड. तर याच्यामध्ये बघा, या पद्धतीमध्ये विद्यार्थी हा अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो आणि विद्यार्थी सक्रिय सहभागामध्ये स्वतः ज्ञान प्राप्त करतो. म्हणजे लर्नर सेंटर मेथड जी आहे ही अधिक प्रभावी आहे, कारण याच्यामध्ये तो विद्यार्थी जो आहे तो या प्रोसेसचा केंद्रबिंदू असतो आणि विद्यार्थी सक्रिय सहभाग देखील या ठिकाणी देत असतो. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत? तर विद्यार्थी सक्रिय भूमिका जी आहे ती बजावत असतात. शिक्षक मार्गदर्शक आणि सुलभकर्ता म्हणून कार्य करतात. त्याच्यानंतर अनुभवधारित शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते. समस्या सोडवणे, चिकित्सक विचार करणे हे विकास जो आहे या गोष्टीचा होत असतो. ओके, आता याच्या प्रमुख पद्धती कुठल्या आहेत? तर डिस्कशन मेथड. डिस्कशन मेथडमध्ये काय होतं की शिक्षक एखादा टॉपिक देतो आणि टॉपिक दिल्यानंतर विद्यार्थी त्याच्यावर चर्चा करतात. तर ही झाली डिस्कशन मेथड. त्याच्यानंतर आहे प्रकल्प पद्धती, प्रोजेक्ट मेथड. एखादा प्रकल्प दिला जातो आणि त्याच्यावर डिस्कशन करा, तो सोडवून आणा किंवा त्याचा पायलट स्टडी करा, हे सगळं सांगितलं जातं. मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग जो आहे तो जास्त असतो. त्याच्यानंतर आहे समस्या निराकरण पद्धती म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड. एखादा प्रॉब्लेम दिला जातो आणि तो सोडवण्यासाठी काय करता येईल हे तुम्ही विचार करा, असं शिक्षक विद्यार्थ्याला सांगतो. तर याच्यामध्ये समस्या निराकरण करण्याची जी काही पद्धत आहे ती आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर आहे सहकार्यात्मक शिक्षण म्हणजे कोलॅबरेटिव्ह लर्निंग. आता विद्यार्थीच असल्यामुळे एकमेकांना ते सहकार्य करतात आणि एखादी कन्सेप्ट जी आहे ती समजून घेतात किंवा त्याच्यावर काम करत असतात. त्याच्यानंतर आहे प्रकरण अध्ययन पद्धती म्हणजे केस स्टडी. एखादा विषय आहे, काही केसेस आहेत, तर हे केस तुम्ही घ्या आणि याचा व्यवस्थित स्टडी करा. तर ही गोष्टसुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगता येते. त्याच्यानंतर आहे संशोधनाधारित शिक्षण, इन्क्वायरी बेस्ड लर्निंग. तर हा पॉईंटसुद्धा याच्यामध्ये आपल्याला प्रमुख पद्धतीमध्ये बघायला मिळतो. आता विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचे फायदे काय आहेत? तर पहिला फायदा आहे की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. का? कारण विद्यार्थी याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असतो, त्याच्यामुळे त्याला ती चांगली फिलिंग जो आहे ती फिलिंग येत असते आणि तो त्याचा आत्मविश्वास जो आहे तो वाढत असतो. त्याच्यानंतर आहे स्व अध्ययनाची सवय लागते. आता शिक्षकांनी त्यांना पॉईंट दिलेले आहेत, टॉपिक दिलेले आहेत आणि याच्यावर स्वतःला काम करायचं आहे, म्हणजे स्व अध्ययन करायचं आहे. तर हा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे संवाद कौशल्य व नेतृत्व गुण विकसित करणे. विद्यार्थ्यांचा जो काही संवाद कौशल्य जे आहे ते विकसित होण्यासाठी ही पद्धत जी आहे लर्नर सेंटर मेथड जी आहे ही फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्याच्यानंतर आहे ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडला जातो. म्हणजे ज्ञान जे काही मिळतं आहे पाठ्यपुस्तकातून जे काही ज्ञान मिळतं आहे तर त्याचा संबंध आपण आपल्या जीवनाशी जोडतो. तर हा एक फायदा आपल्याला विद्यार्थी केंद्रित मेथडचा बघायला मिळतो. मर्यादा काय आहे? तर अधिक वेळ. आता पहिल्या टॉपिकमध्ये आपण बघितलं की शिक्षक केंद्रित जर असेल तर वेळ कमी लागतो, कारण एका साईडने विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. इथं वेळ जास्त लागतो आहे,
कारण या ठिकाणी दोन्ही साईडनी प्रोसेस होणार आहे, दोन्ही साईडनी चर्चा होणार आहे, म्हणून वेळ अधिक लागतो. शिक्षकांकडून अधिक नियोजन आवश्यक असतं, कारण विद्यार्थ्यांना टॉपिक जरी दिले तर त्याचं कंट्रोल करणं, त्याचं ऑब्झर्वेशन करणं, इव्हॅल्युएशन करणं हे सगळं याला वेळखाऊ प्रोसेस आहे. त्याच्यामुळे नियोजन करणं हे आवश्यक आहे. नेक्स्ट आहे मोठ्या वर्गांमध्ये अंमलबजावणीसाठी कठीण असतं. आता मोठ्या वर्गामध्ये जर ही अशी मेथड दिली तर किती गोंधळ होईल, ते कंट्रोल होणं, तो क्लास कंट्रोल होणं अवघड होऊ शकतं. म्हणून तो एक पॉईंट महत्त्वाचा आपल्याला त्याच्या मर्यादेमध्ये लक्षात येतो. आता शिक्षक केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित यांच्यामधील फरक जो आहे तो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, पहिला पॉईंट आहे केंद्रबिंदू. आता शिक्षक केंद्रितमध्ये शिक्षक हा केंद्रबिंदू असणार आहे, तर विद्यार्थी केंद्रितमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू असणार आहे. दुसरा मुद्दा आहे शिक्षकाची भूमिका. आता शिक्षक केंद्रितमध्ये शिक्षकाची भूमिका ज्ञानदाता एवढी आपल्याला समजते की ज्ञान देण्याचं काम शिक्षकाचं आहे. तर विद्यार्थी केंद्रित या प्रोसेसमध्ये मार्गदर्शक म्हणून भूमिका तो पार पाडत असतो. त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक 3, विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे शिक्षक केंद्रित याच्यामध्ये, तर ती आहे फक्त श्रोत्याची, म्हणजे फक्त ऐकण्याची. आणि विद्यार्थी केंद्रितमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे, तर सक्रिय सहभागी होण्याची ही भूमिका या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर अध्यापन कौशल्य किंवा अध्यापन शैली, तर शिक्षक केंद्रित या प्रोसेसमध्ये व्याख्यान आधारित हे असणार आहे, कारण शिक्षक जे आहे ते फक्त व्याख्यान देतात. तर विद्यार्थी केंद्रित या प्रोसेसमध्ये कृती आणि अनुभव याच्या बेसवर हे शिकण्याची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर मूल्यांकन, तर शिक्षक केंद्रित या मेथडमध्ये अंतिम परीक्षेवर भर दिला जातो. म्हणजे शिक्षक शेवटची एक परीक्षा घेतो आणि त्या बेसवर त्याचं मूल्यमापन केलं जातं. तर विद्यार्थी केंद्रित प्रक्रियेमध्ये सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्यू इव्हॅल्युएशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतो. आता सहभाग, तर शिक्षक केंद्रित याच्यामध्ये सहभाग जो आहे तो कमी असतो, तर विद्यार्थी केंद्रित प्रोसेसमध्ये अधिक असतो. तर हे आपण एकदम थोडक्यात फरक जो आहे तो बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ऑफलाईन पद्धती म्हणजे ऑफलाईन अध्यापन पद्धती, ऑफलाईन टीचिंग मेथड आणि ऑनलाईन टीचिंग मेथड हे आपण बघणार आहोत. तर बघा, ऑफलाईन अध्यापन पद्धतीचे काही उदाहरणं आहेत. उदाहरणं काय आहेत, तर वर्गातील व्याख्यानं म्हणजे ट्रॅडिशनल मेथड, की ज्याच्यामध्ये शिक्षक वर्गात गेले, ब्लॅकबोर्ड घेतला, ब्लॅकबोर्ड आहे, चॉक घेतला आणि वर्गात काहीतरी व्याख्यान दिलं एखाद्या विषयावर. दुसरं आहे प्रयोगशाळा कार्य, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन गेले, काहीतरी प्रयोग केला आणि विद्यार्थ्यांना शिकवलं. नेक्स्ट आहे सेमिनार. कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये एखादा सेमिनार घेतला, विद्यार्थी आले, विविध विषयावर चर्चा झाली आणि तो कार्यक्रम संपला. नेक्स्ट आहे वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा. कार्यशाळेतसुद्धा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना तिथं बोलवलं, त्यांना प्रॅक्टिकल करून दाखवलं, त्यांना शिकवलं आणि त्यांच्याकडून इव्हॅल्युएशन करून घेतलं. नेक्स्ट आहे गटचर्चा म्हणजे ज्याला आपण समूह चर्चा असं देखील म्हणतो, की एखादा ग्रुप आहे, त्या ग्रुपला एकत्र बोलवलं आणि त्यांच्यामध्ये डिस्कशन केलं. नेक्स्ट आहे क्षेत्रभेट म्हणजे फील्ड व्हिजिट. तर हा पॉईंट देखील ऑफलाईन पद्धतीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता ऑफलाईन अध्यापनाचे फायदे काय आहेत, तर फायदा एक आहे प्रत्यक्ष संवाद साधतो. विद्यार्थी शिक्षक यांच्यामध्ये प्रत्यक्ष संवाद जो आहे तो साधणं शक्य होतं. दुसरं आहे शंका त्वरित दूर होतात. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात टीचिंग चालू असताना किंवा फील्ड व्हिजिट करत असताना, गटचर्चा करत असताना, त्याच्यानंतर सेमिनारमध्ये काहीतरी शंका निर्माण झाली, तर या शंकेचं तुरंत निरसन जे आहे हे निरसन त्या ठिकाणी केलं जातं, कारण त्या ठिकाणी चर्चा घडत असते. शिक्षकांसोबत चर्चा असेल किंवा विद्यार्थ्यांसोबत असेल किंवा जी माहिती देत आहे त्यांच्यासोबत चर्चा असेल, तर याच्यामध्ये शंकेचं त्वरित निरसन जे आहे ते होतं. नेक्स्ट आहे सामाजिक कौशल्यांचा विकास होतो. आता विद्यार्थी प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहत असल्यामुळे सामाजिक कौशल्य जे आहेत त्या कौशल्यांचा विकास होताना आपल्याला दिसतोय. नेक्स्ट आहे या ऑफलाईन अध्यापन पद्धतीच्या मर्यादा काय आहेत, तर पहिलं आहे वेळ आणि ठिकाणाची मर्यादा.
म्हणजे वेळ कमी पडू शकतो आणि ठिकाण हे तुमचा क्लासरूम असेल, एखादी प्रयोगशाळा असेल, कॉलेजचा सेमिनार हॉल असेल किंवा क्लासरूम असेल किंवा फील्ड व्हिजिटसाठी एखादी कंपनी असेल, तर ही मर्यादा जी आहे ही मर्यादा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. दुसरी गोष्ट आहे प्रवासाचा खर्च आणि वेळ लागतो. वर सांगितल्याप्रमाणे वेळ याच्यामध्ये जातो, हे 100% खरं आहे. फील्ड व्हिजिटला जायचं असेल तर प्रवासाचा अतिरिक्त खर्च जो आहे तो आपल्याला करावा लागतो. तर हे ऑफलाईन टीचिंगच्या किंवा ऑफलाईन अध्यापनाच्या मर्यादा आपल्याला सांगता येतील. आता ऑनलाईन टीचिंग किंवा ऑनलाईन अध्यापन पद्धती म्हणजे काय, तर याच्यामध्ये काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आहे की व्हिडिओ व्याख्याने बघा, ऑनलाईन लेक्चर्स आता एक मोठा क्रेज जो आहे, मोठा ट्रेंड जो आहे तो या पद्धतीचा आहे. मग याच्यामध्ये व्हिडिओ व्याख्याने आहेत, वेबिनार्स आहेत, त्याच्यानंतर व्हर्च्युअल क्लासरूम आहेत, ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहेत आणि ऑनलाईन टेस्ट किंवा ऑनलाईन चाचण्या आहेत. बघा, यूट्यूबच्या माध्यमातून अनेक लेक्चर जे आहेत ते लेक्चर अपलोडेड असतात. ते लेक्चर आपण ऑनलाईन बघितले तर त्याला आपण व्हिडिओ व्याख्याने असं म्हणतो. वेबिनार आहे, ज्या पद्धतीने कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आपण एखादा सेमिनार घेतला तसंच आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इंटरनेटच्या साहाय्याने वेबिनार देखील घेता येतो. मग गुगल मीटच्या माध्यमातून किंवा झूम ॲपच्या माध्यमातून किंवा असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत की त्या माध्यमातून आपल्याला एकत्र येता येतं आणि एक वेबिनार जो आहे तो घेता येतो. व्हर्च्युअल क्लासरूम, आता गुगलसारखं प्रोडक्ट आपल्याकडे आहे, तर गुगलमध्ये आपल्याला व्हर्च्युअल क्लासरूम जे आहे ते क्लासरूमची सुविधा आपल्याला मिळत असते. विद्यार्थी त्याला जॉईन करतात, मग शिक्षक काही त्यांच्या नोट्स असतील, काही त्यांचे असाइनमेंट असतील त्या ठिकाणी टाकत असतो, त्याचे क्वेश्चन टाकत असतो, विद्यार्थी ते तिथेच जमा करतात. म्हणजे हे झालं व्हर्च्युअल क्लासरूम. ई लर्निंग प्लॅटफॉर्म, आता पुन्हा तेच की ऑनलाईन माध्यमातून म्हणजे पुन्हा गुगल किंवा झूम ॲपच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन लर्निंग जे आहे ते लर्निंग केलं जातं. त्याच्यानंतर ऑनलाईन चाचण्या, आता गुगल फॉर्मच्या माध्यमातून किंवा अनेक टेस्टच्या माध्यमातून ऑनलाईन टेस्ट घेतल्या जातात आणि याच्यामधून तुमचं इव्हॅल्युएशन जे आहे ते इव्हॅल्युएशन केलं जातं. आता या ऑनलाईन अध्यापनाचे फायदे काय आहेत, तर बघा, कुठेही आणि कधीही शिक्षण घेता येतं. म्हणजे याला वेळ किंवा ठिकाण जे आहे तर याची गरज नाही आहे की हे तुम्ही कुठेही कधीही ऐकू शकता, बघू शकता. त्याच्यानंतर स्वगतीने शिकता येते. म्हणजे तुमचा स्पीड किती आहे, समजा टीचरचा शिकवण्याचा स्पीड आपल्याला जास्त आहे यूट्यूबवर, तर त्याचा स्पीड आपल्याला कमी करता येतो आणि आपल्या स्पीडला मॅच होईल या पद्धतीने ते ऐकून घेता येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे विविध शैक्षणिक साधने उपलब्ध होतात. इझिली शैक्षणिक साहित्य म्हणजे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, स्मार्ट बोर्ड आहे किंवा प्रोजेक्टर आहे, तर हे इझिली आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. मर्यादा काय आहेत, तर इंटरनेट व तांत्रिक साधनांची आवश्यकता असते. की बघा, इंटरनेट आणि तांत्रिक साधनांशिवाय ही गोष्ट पूर्ण होऊच शकत नाही, ही त्याची मर्यादा. ऑनलाईन अध्यापन पद्धतीची आपण मर्यादा देखील थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, इंटरनेट आणि तांत्रिक साधनांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला जाणवते, त्याच्याशिवाय ऑनलाईन टीचिंग होऊ शकत नाही. नंतर आहे प्रत्यक्ष संवाद मर्यादित. जसं फेस टू फेस कम्युनिकेशनमध्ये किंवा क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी डिस्कशन करतात, तसं मात्र इथं होताना दिसत नाही. त्याच्यानंतर स्व अनुशासनाची गरज या ठिकाणी आपल्याला प्रकर्षाने जाणवते. आता प्रमुख ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणकोणते आहेत तेही थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात आधी आहे स्वयं. आता भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा हा उपक्रम आहे. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचे अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत. मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम प्रदान केले जातात या स्वयं प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणि हे जे कोर्सेस आहेत हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट असतात. मात्र तुम्हाला जर याचं प्रमाणपत्र पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला नाममात्र शुल्क आकारलं जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र देखील मिळत असतं. दुसरं आहे स्वयंप्रभा. 24/7 शैक्षणिक DTH वाहिन्यांचा हा संच आहे. म्हणजे बघा की महानगरपालिकेची शाळा म्हणा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, या ठिकाणी स्मार्ट बोर्ड किंवा स्मार्ट TV जे आहेत त्या सरकारतर्फे पुरवल्या जातात आणि एक DTH वाहिनीचा संच जो आहे हा संच देखील त्या ठिकाणी इन्स्टॉल केला जातो. ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधाच पोहोचलेली नाही अशा ठिकाणी स्वयंप्रभा यांचं स्मार्ट TV आणि DTH संच जो आहे तो इन्स्टॉल केला जातो आणि या चॅनलवर
वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम, वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम जे आहे हे कार्यक्रम प्रसारित केले जातात. तर हे एक स्वयंप्रभा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. त्याच पद्धतीने मूक किंवा मॉक ज्याचा फुल फॉर्म जो आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस आपण असं म्हणत असतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात सर्वांसाठी खुले असलेले ऑनलाईन अभ्यासक्रम जे आहे हे मूकच्या माध्यमातून दिले जातात. आता जगभरातील लाखो विद्यार्थी या अभ्यासक्रमांचा लाभ घेतात. अतिशय लवचिक स्वगतीने शिक्षण घेण्याची ही सुविधा मूकच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. अध्यापन सहाय्य प्रणाली म्हणजे टीचिंग सपोर्ट सिस्टीम म्हणजे पारंपरिक, आधुनिक आणि ICT आधारित काय आहे तेही आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा, पारंपरिक अध्यापन सहाय्य प्रणाली अध्यापन प्रक्रियेला अधिक प्रभावी, आकर्षक आणि विद्यार्थी केंद्रित बनवण्यासाठी आपल्या वापरल्या जाणाऱ्या साधने, तंत्र आणि सुविधांना अध्यापन सहाय्य प्रणाली म्हणजेच टीचिंग सपोर्ट सिस्टीम असे म्हणतात. या प्रणालीमुळे शिक्षकांना ज्ञान प्रभावीपणे सादर करता येते आणि विद्यार्थ्यांचे आकलन सुलभ होते. थोडक्यात जर सांगायचं झालं की अध्यापन जी प्रक्रिया आहे ती अधिक प्रभावी कशी करता येईल, अधिक आकर्षक कशी करता येईल आणि अधिक विद्यार्थी केंद्रित कशी करता येईल याच्यासाठी जे काही साधनं, जे काही तांत्रिक सुविधा वापरल्या जातात त्याला अध्यापन सहाय्य प्रणाली असं म्हणतात. आता पारंपरिक अध्यापन सहाय्य प्रणाली त्याची उदाहरणं काय आहेत, त्याची वैशिष्ट्ये, त्याचे फायदे आणि त्याची मर्यादा, हे झालं ट्रॅडिशनल मेथडचं. ट्रॅडिशनल, त्याच्यानंतर ICT बेस आणि मॉडर्न, हे सगळं आपण 1 बाय 1 बघणार आहोत. तर पारंपरिक अध्यापन सहाय्य प्रणालीची उदाहरणं काय आहेत, तर फळा आहे, खडू आहे, श्वेतफलक आहे, मार्कर आहे, पाठ्यपुस्तकं आहे, संदर्भ ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, त्याच्यानंतर नकाशे आहे, आलेख आहे आणि चार्ट्स आहेत, चित्र आहेत. आता वैशिष्ट्य काय, तर हे वापरण्यास अगदी सोपं आहे आणि कमी खर्चिक आहे. त्याच्यानंतर वीज किंवा इंटरनेटची कुठेही आवश्यकता या ठिकाणी नसते. प्रत्यक्ष संवादाला भरपूर असा प्रोत्साहन या ठिकाणी मिळत असते. आता याचे फायदे काय आहेत, तर हे सर्वांसाठी सहज उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर ग्रामीण भागातही हे प्रभावी वापरता येते, म्हणजे इझिली अवेलेबल आहे. त्याच्यानंतर शिक्षकांना अध्यापनात अधिक लवचिकता मिळते. टीचिंग करत असताना शिक्षक मध्येच नकाशेही दाखवू शकतो, मध्येच डायग्राम काढू शकतो किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये त्याचा वापर करून शिकवू शकतो. आता त्याच्या मर्यादा काय आहेत, तर मर्यादा अशा आहे की विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यामध्ये मर्यादित असू शकतो ट्रॅडिशनल याच्यामध्ये. त्याच्यानंतर दृकश्राव्य अनुभव कमी मिळतो, म्हणजे व्हिडिओ, ऑडिओ, व्हिज्युअलायझेशन जे आहेत किंवा त्याचे साधनं जे आहेत हे कमी याच्यामध्ये असतात किंवा नाहीच्याच बरोबर आहेत. आणि अद्ययावत माहिती त्वरित उपलब्ध होत नाही. आता ट्रेंडिंग ज्या गोष्टी आहेत किंवा अपडेटेड ज्या गोष्टी आहेत ते याच्यामध्ये स्पष्ट करता येत नाही, कारण पाठ्यपुस्तकं प्रिंट झालेले असतात, संदर्भ ग्रंथ ऑलरेडी पब्लिश झालेले असतात, नकाशे ऑलरेडी पब्लिश झालेले असतात, त्याच्यामुळं ह्या गोष्टी इथे मिळत नाहीत. दुसरं आहे मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम म्हणजे आधुनिक अध्यापन सहाय्य प्रणाली. आता याचे उदाहरणं काय आहेत, तर याच्यामध्ये आहे ओव्हरहेड प्रोजेक्टर, ज्याला OHP आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे LCD प्रोजेक्टर, त्याच्यानंतर आहे पॉवर पॉईंट सादरीकरण म्हणजे ज्याला PPT आपण म्हणतो. शैक्षणिक चित्रफिती आहेत, भाषा प्रयोगशाळा आहेत आणि स्मार्ट बोर्ड आहेत. तर आता याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर हे दृकश्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर, म्हणजे ऑडिओ, काही ठिकाणी आपण साऊंड सिस्टीमद्वारे एखादी कन्सेप्ट समजावत असतो, काही ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून एखादी गोष्ट विद्यार्थ्यांना समजावून सांगत असतो. याच्यामध्ये दृकश्राव्य माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित राहते, कारण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये वेगवेगळ्या डायग्राम, चार्ट्स, PPT, त्याच्यानंतर व्हिडिओ, ऑडिओ हे सगळे आपण PPTच्या माध्यमातून प्रोजेक्टवर दाखवू शकतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष हे केंद्रित असतं. आता अवघड संकल्पना ह्या सोप्या पद्धतीने स्पष्ट करता येतात. पुन्हा तेच सांगतो की तोंडी सांगत असताना एखादी कन्सेप्ट ती लवकर समजणार नाही, मात्र स्मार्ट बोर्डवर किंवा PPTवर किंवा स्क्रीनवर एखादी कन्सेप्ट जर आपण वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये दाखवली तर ती पटकन विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये जाऊ शकते. तर हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. फायदे काय आहेत, तर अध्यापन अधिक रंजक आणि परिणामकारक होईल. विद्यार्थी इंटरेस्ट घेऊन त्या ठिकाणी बसत असतात आणि टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ही अधिक इफेक्टिव्ह
आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्यानंतर माहिती सादर करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होतात. फक्त एक डायग्राम दाखवून हे नाही, तर आपण ऑनलाईन पद्धतीने लगेच त्याला पॅरलल ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण दाखवू शकतात. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांची समज आणि स्मरणशक्ती वाढते ह्या PPTच्या माध्यमातून किंवा जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्यांच्या माध्यमातून. आता याच्या मर्यादा काय आहेत, तर उपकरणांची किंमत ही जास्त असू शकते. स्मार्ट बोर्ड जे आहेत हे 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख असे लाखो रुपयामध्ये त्याची किंमत असू शकते. कम्पॅरेटिव्हली जर आपण ब्लॅकबोर्ड आणि याचा जर विचार केला तर ब्लॅकबोर्ड अगदी 1000 रुपयामध्ये, ते 1000 किंवा 2000 रुपयामध्ये त्याची प्राईस आपल्याला मिळू शकते आणि तेवढ्या याच्यात ते आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. दुसरी गोष्ट आहे की वीज आणि तांत्रिक सुविधांवरच अवलंबून राहते. वीज आणि इंटरनेट जर नसेल तर तुमच्या ऑनलाईन टीचिंग किंवा ह्या इन्स्ट्रुमेंटला काहीही अर्थ नाही आहे. त्याच्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाची आवश्यकता असते. जर ट्रॅडिशनल मेथडने शिकवणारे शिक्षक असतील तर त्यांना या गोष्टीमध्ये पटकन बदल करता येणार नाही किंवा त्यांना ते शिकवता येणार नाही. तर ही एक त्याची मर्यादा आपल्याला सांगता येऊ शकते. त्याच्यानंतर आहे ICT आधारित अध्यापन, म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या आधारे जे हे आहे टीचिंग आहे, तर ते टीचिंग आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर याची उदाहरणं काय आहेत, तर याची उदाहरणं आहेत संगणक आहे, इंटरनेट, ईमेल, सामग्री म्हणजे त्याला आपण कंटेंट म्हणतो, डिजिटल ग्रंथालय आहे, डिजिटल लायब्ररी आपण त्याला म्हणतो, व्हर्च्युअल क्लासरूम आहे. गुगलमध्ये आपण व्हर्च्युअल क्लासरूम हे केलेलं आहे, वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये टीचर जो आहे तो क्लासरूम तयार करतो, ज्याच्यामध्ये टीचर होमवर्क असेल किंवा काही असाइनमेंट टाकतो आणि विद्यार्थी देखील त्यांच्या कंप्लीट झालेल्या असाइनमेंट त्या ठिकाणी टाकत असतो. व्हर्च्युअल क्लासरूममध्ये हे शिक्षक आणि विद्यार्थी व्हर्च्युअल पद्धतीने जॉईन झालेले असतात. त्याच्यानंतर आहे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम. त्याच्यानंतर मोबाईल शिक्षण आहे, वेबिनार आहे, ऑनलाईन टेस्ट आहेत आणि शैक्षणिक मोबाईल ॲप्स. अनेक ॲप्स जे आहेत ते शैक्षणिक ॲप आपल्याला प्ले स्टोअरमध्ये बघायला मिळू शकतात. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर वैशिष्ट्ये अशी की शिक्षणासाठी जागा आणि वेळेची मर्यादा राहत नाही. शिक्षक एखाद्या ठिकाणी असतो, विद्यार्थी कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी असतो, तर यांना कुठल्याही क्लासरूममध्ये जाण्याची गरज नाही किंवा एखाद्या ठिकाणी भेटण्याची गरज नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी राहून शिक्षण हे घेऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये स्वयं अध्ययनाला प्रोत्साहन, म्हणजे ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून टीचिंग झाल्यानंतर जो उरलेला वेळ आहे हा स्वयं अध्ययनाला प्रोत्साहन या ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून मिळत असतो. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संसाधनांचा लाभ घेता येतो, म्हणजे विद्यार्थी फक्त एका क्लासरूम पुरता, एखाद्या गावापुरता, एखाद्या जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता, एखाद्या राज्यापुरता मर्यादित न राहता तो ग्लोबल लेवलला पोचून ग्लोबल व्यक्तींचे जे लेक्चर्स आहेत तेही त्याचा हे घेऊ शकतो, लाभ घेऊ शकतो आणि त्याचं लर्निंग प्रोसेस जे आहे किंवा त्याचा कोर्स जो आहे किंवा त्याचं शिक्षण जे आहे तो पूर्ण करू शकतो. त्याच्यानंतर त्याचे फायदे काय आहेत, तर फायदे बघा की कुठेही आणि कधीही शिक्षण घेता येतं. त्याच्यानंतर अध्यापन अधिक परस्पर संवादी, म्हणजे इंटरॅक्टिव्ह होतं. त्याला जर वाटलं की एखादी कन्सेप्ट समजली नाही तर तो चॅट बॉक्समध्ये जाऊन त्याचा प्रश्न रेज करू शकतो, त्याला तिकडनं आन्सरसुद्धा मिळू शकतं. तर या पद्धतीने अधिक परस्पर संवादी इंटरॅक्टिव्ह होतं. शिक्षणाची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढते, कारण ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून अनेक जे लोक आहेत, जे तज्ज्ञ लोक आहेत, तर त्यांचं टीचिंग जे आहे या विद्यार्थ्यांना मिळत असतं. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गतीनुसार शिक्षण देता येतं. आता प्रत्येकाची शिक्षण घेण्याची गती जी आहे ही कमी जास्त असू शकते, तर ह्या माध्यमातून त्यांच्या गतीनुसार शिक्षण देता येते. मर्यादा काय आहे, तर इंटरनेट आणि डिजिटल साधनांची आवश्यकता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वीज असेल किंवा इंटरनेट असेल किंवा डिजिटल साधनं असतील, हे साधनं नसतील तर ऑनलाईन टीचिंग किंवा लर्निंग या ठिकाणी होऊ शकणार नाही. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर डिजिटल साक्षरतेचा अभाव असल्यास वापर कठीण आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की जे ट्रॅडिशनल पद्धतीने शिकवणारे शिक्षक आहे यांनी जर स्वतःमध्ये बदल केलाच नाही आणि ह्या नवीन गोष्टी शिकून घेतल्याच नाही तर त्यांना ICT बेस टीचिंग जे आहे किंवा डिजिटल माध्यमातून टीचिंग जे आहे ते करता येणार नाही. तर ही सुद्धा एक मर्यादा जी आहे ती आपल्याला सांगता येऊ शकते. आता नेक्स्ट पॉईंट आहे मूल्यमापन प्रणाली, म्हणजे इव्हॅल्युएशन सिस्टीम. आता ऑनलाईन टीचिंग झालं किंवा ट्रॅडिशनल टीचिंग झालं, कुठल्याही मेथडचं टीचिंग असेल, त्या टीचिंग झाल्यानंतर त्याची शेवटची प्रोसेस जी आहे मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन सिस्टीम आहे. बघा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे, ज्ञानाचे, कौशल्यांचे आणि अभिवृत्तीचे आणि अध्ययन उद्दिष्टांच्या पूर्ततेचे मोजमाप करण्याच्या प्रक्रियेला मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन असे म्हणतात. तर बघा, मूल्यमापनामुळे अध्यापनाची
परिणामकारकता तपासता येते, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुधारणा देखील करता येतात. आता मूल्यमापनाचे घटक कोणते आहे किंवा एलिमेंट्स ऑफ इव्हॅल्युएशन काय आहेत, तर पहिलं आहे उद्दिष्ट, दुसरा आहे अध्ययन अनुभव, तिसरा आहे मेजरमेंट किंवा मापन, चौथं आहे क्रायटेरिया, पाचवं आहे निर्णय घेणे किंवा जजमेंट, आणि सहावं आहे अभिप्रदान किंवा फीडबॅक. या 6 घटकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे काही टीचिंग केलेलं आहे किंवा विद्यार्थी जे काही शिकले आहेत तर त्यांचं इव्हॅल्युएशन जे आहे ते करण्याचा प्रयत्न केला जातं. उद्दिष्ट म्हणजे काय की ज्ञान, आकलन, उपाययोजना आणि कौशल्य इत्यादी उद्दिष्ट जे आहे ते शिक्षक विद्यार्थ्यांना स्पष्ट करतात. सेकंड आहे अध्ययन अनुभव, म्हणजे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शैक्षणिक अनुभवांचा विचार करणे. विद्यार्थ्यांना जे काही टीचिंग केलेलं आहे तर विद्यार्थी प्रिव्हियस एक्सपिरियन्स जे आहेत तर त्या एक्सपिरियन्सच्या बेसवर तर्कवितर्क लावतात आणि आपलं शिक्षण जे आहे त्या अनुभवांना कंपॅरिझन करून बघत असतात. नेक्स्ट आहे मेजरमेंट. मेजरमेंटमध्ये काय की विविध चाचण्या असतील, म्हणजे टेस्ट असतील किंवा निरीक्षणं असतील किंवा प्रॅक्टिकल असतील, यांच्या माध्यमातून माहिती गोळा केली जाते आणि विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन हे केलं जातं. नेक्स्ट आहे क्रायटेरिया. मूल्यमापनासाठी योग्य मानक जे आहेत किंवा निकष जे आहेत हे निकष तयार केले जातात आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे इव्हॅल्युएशन जे आहे ते केले जाते. नेक्स्ट आहे निर्णय घेणे म्हणजे जजमेंट. प्राप्त गुण आणि निष्कर्षांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत निर्णय घेतला जातो. म्हणजे समजा फायनल एक्झाम झाली, सेमिस्टर एंड एक्झाम, आणि जे काही विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहे त्या गुणांच्या आधारे आपल्याला कळतं की नेमकं याचं शिक्षणाचं हे जे आहे इव्हॅल्युएशन जे आहे हे कुठपर्यंत आहे, याला कितपत आपण शिकवलेलं समजत आहे, 50%, 60%, आणि मग त्याच्यावर आपल्याला काय करता येऊ शकतं, तर हे आहे जजमेंट. तर हे सुद्धा मूल्यमापनाचा एक घटक आहे. त्याच्यानंतर आहे फीडबॅक. विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचा फीडबॅक घेणे, तर हे सुद्धा इव्हॅल्युएशनचाच एक पार्ट जो आहे तो आपल्याला सांगता येऊ शकतो. आता मूल्यमापनाचे प्रकार कोणकोणते आहेत तर ते मूल्यमापनाचे प्रकारसुद्धा थोडक्यात आपण बघूया. पहिलं आहे निदानात्मक म्हणजे डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन. सेकंड आहे फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे घटनात्मक मूल्यमापन. नेक्स्ट आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि त्याच्यानंतर आहे प्लेसमेंट इव्हॅल्युएशन. आता बघा डायग्नॉस्टिक म्हणजे काय, तर बघा विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि त्रुटी शोधण्यासाठी केले जाते ते इव्हॅल्युएशन म्हणजे डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन. आता 100 विद्यार्थी आहेत एखाद्या क्लासमध्ये आणि त्या 100 विद्यार्थ्यांपैकी समजा 60% विद्यार्थी हे फेल होत आहेत, तर मग शिक्षक काय करेल की बाबा हे 60% विद्यार्थी नेमके कोणत्या कारणामुळे फेल होत आहेत, तर याचं कारण आपण शोधलं पाहिजे. आणि मग ते कारण शोधणे म्हणजे डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन आहे. आणि ते कारण शोधल्यानंतर त्याच्यावर उपाय आपल्याला काय करता येईल, तर हे आलं डायग्नॉस्टिक म्हणजे निदान केलं त्यांनी त्या गोष्टीचं, तर हे झालं निदानात्मक किंवा डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन. तर त्याची हे आहे एक एक्झाम्पल म्हणून प्री टेस्ट म्हणजे पूर्व चाचणीच घेणं की आपल्याला याच्यामधून किती विद्यार्थी असे आहेत आणि किती विद्यार्थी पास होणारे आहेत तर याच्यावर आपल्याला काय करता येईल, तर त्याच्यासाठी प्री टेस्ट आपल्याला घेता येऊ शकते. सेकंड आहे फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजेच घटनात्मक मूल्यमापन. तर अध्यापन प्रक्रियेदरम्यान सातत्याने केले जाते ते इव्हॅल्युएशन किंवा ते मूल्यमापन म्हणजे कंटिन्यू इव्हॅल्युएशन. आता बघा बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी वर्गामध्ये आहे, शिक्षक काहीतरी टॉपिक शिकवत आहे आणि शिक्षक मध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न देखील विचारत आहे. तर हे का विचारताय, तर विद्यार्थ्यांचं आपल्या बोलण्याकडे किती लक्ष आहे किंवा त्यांना आपण शिकवलेला टॉपिक किती समजत आहे हे चेक करण्यासाठी शिक्षक काय करत असतात, मध्ये प्रश्न विचारत असतात. तर हे एक प्रकारचं फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशनच आहे किंवा घटनात्मक इव्हॅल्युएशन आहे किंवा घटनात्मक मूल्यमापन आहे. त्याचप्रमाणे दुसरं एक एक्झाम्पल आहे गृहपाठ. जे काही टॉपिक वर्गामध्ये शिकवलेले आहेत तर ह्या टॉपिकवर आधारित काही प्रश्न गृहपाठ म्हणून विद्यार्थ्यांना दिले जातात आणि दुसऱ्या दिवशी विद्यार्थी हे प्रश्न सोडून आणतात. हे सुद्धा एक फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन आहे आणि हे कंटिन्यू चालत असतं, कंटिन्यू प्रोसेस आहे. ओके. त्याच्यानंतर आहे संकलनात्मक मूल्यमापन किंवा समेटिव्ह इव्हॅल्युएशन. आता हे इव्हॅल्युएशन जे आहे हे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर म्हणजे जसं आपण सेमिस्टर एंड एक्झाम म्हणतो तर सेमिस्टर एंड एक्झाम जी आहे ही समेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे आणि त्याचं एक्झाम्पल जे आहे वार्षिक परीक्षा हे आपल्याला देता येऊ शकतं.
त्याच्यानंतर आहे स्थान निर्धारण मूल्यमापन म्हणजे प्लेसमेंट इव्हॅल्युएशन. तर विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार योग्य स्तर किंवा गट निश्चित करण्यासाठी हे केलं जातं. तर त्याचं एक्झाम्पल आहे प्रवेश परीक्षा. वेगवेगळ्या CET घेतल्या जातात. समजा MBAची CET आहे, त्याच्यानंतर JEEची CET आहे, नीटची CET आहे. तर ह्या CETच्या माध्यमातून एक विशिष्ट गट किंवा स्तर जो आहे तो निश्चित केला जातो आणि त्या पद्धतीने इव्हॅल्युएशन करून त्या मुलांना प्रवेश दिला जातो किंवा ॲडमिशन दिलं जातं. तर हे सुद्धा प्लेसमेंट इव्हॅल्युएशनचा एक हे आहे, म्हणजे इव्हॅल्युएशनचा प्रकार आहे. आता उच्च शिक्षणामधील निवड आधारित श्रेयांक पद्धती म्हणजे त्याला आपण CBCS मूल्यमापन असं म्हणतो. CBCS म्हणजे काय, तर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याची आणि श्रेयांक क्रेडिट्स मिळवण्याची संधी देणारी शिक्षण प्रणाली म्हणजे निवड आधारित श्रेयांक पद्धती होय. आता बघा याच्यामध्ये कंटिन्यू इव्हॅल्युएशन असतं. मग कंटिन्यू इव्हॅल्युएशनमध्ये काय आहे, तर वर्ग चाचण्या आहेत, गृहपाठ आहेत, प्रकल्प घेणं आहे किंवा सेमिनार आहेत. तर हे आपल्याला कंटिन्यू इव्हॅल्युएशनमध्ये असतं. त्याच्यानंतर आहे सेमिस्टर एंड एक्झामिनेशन म्हणजे प्रत्येक सत्राच्या शेवटी जी परीक्षा घेतली जाते ती सेमिस्टर एंड परीक्षा असते. त्याच्यानंतर श्रेयांक प्रणाली म्हणजे क्रेडिट सिस्टीम. तर बघा विद्यार्थ्यांनी आवश्यक क्रेडिट्स पूर्ण करणे आवश्यक आहे, त्याशिवाय त्यांचा रिझल्ट येत नाही किंवा त्यांचा रिझल्ट पास म्हणून पुढे येत नाही. नेक्स्ट आहे ग्रेड पद्धती. आता विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेले गुण जे आहेत ते ग्रेडमध्ये रूपांतरित केले जाते. तर ते ग्रेड पद्धती याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढचं आहे कम्प्युटर बेस टेस्टिंग म्हणजे CBT मोड आपण त्याला म्हणतो. बघा संगणकाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला संगणक आधारित चाचणी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट असे म्हणतात. आत्ताच्या ज्या एक्झामचा ट्रेंड आहे तर हा एक्झामचा ट्रेंड कसा आहे की एक्झाम ऑनलाईन असते पण ती सेंटर बेस असते. म्हणजे त्या सेंटरला जाऊन आपण संगणकावर बसून ती परीक्षा देत असतो. UGC नेट ही परीक्षा आहे किंवा IBPS बँकिंगच्या परीक्षा आहे. तर ह्या परीक्षा CBT मोडमध्ये घेतल्या जात असतात. आता या परीक्षांचे वैशिष्ट्य काय आहेत, तर ही परीक्षा ऑनलाईन किंवा संगणकावर घेतली जाते. प्रश्नसंच यादृच्छिक म्हणजे रँडमाइज असू शकतो. असं नाही की सगळ्यांना सारखाच सेट मिळणार. रँडमायझेशनमध्ये कोणाला कोणताही सेट जाऊ शकतो. त्याच्यानंतर निकाल जलद उपलब्ध होतो. निकाल जो आहे त्याला वेळ कमी लागतो. स्वयंचलित मूल्यमापन करता येतं. मॅन्युअली ज्या गोष्टी आहेत त्या करण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये फायदे काय आहेत, तर वेळेची बचत होते. त्याच्यानंतर मानवी त्रुटी ज्या आहेत त्या कमी होतात, पारदर्शकता वाढते आणि मोठ्या प्रमाणावर ॲट अ टाईम परीक्षा घेणं हे सुलभ या ठिकाणी होत असतं. आता मर्यादा काय आहेत, तर तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात, संगणक साक्षरतेची आवश्यकता आहे आणि इंटरनेट आणि उपकरणावर अवलंबून ह्या सगळ्या परीक्षा असतात. आता मूल्यमापन प्रणालीतील नवं उपक्रम किंवा इनोव्हेशन्स इन इव्हॅल्युएशन सिस्टीम काय आहे, तर 7 टाईपच्या इव्हॅल्युएशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. पहिलं आहे ऑनलाईन मूल्यमापन म्हणजे ऑनलाईन असेसमेंट. इंटरनेटच्या माध्यमातून परीक्षा आणि चाचण्या घेणं हे ऑनलाईन इव्हॅल्युएशनमध्ये येतं, असेसमेंटमध्ये येतं. सेकंड आहे पोर्टफोलिओ. आता पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या कामगिरीची डिजिटल नोंद ठेवणे याला आपण म्हणतो पोर्टफोलिओ. त्याच्यानंतर आहे मुक्त पुस्तक परीक्षा किंवा ओपन बुक एंडेड एक्झाम किंवा टेस्ट. ओपन बुक एंड टेस्ट याच्यामध्ये काय होतं की समजा एक प्रश्न विद्यार्थ्यांना दिला आणि त्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी 300 पानाचं पुस्तक दिलं. आता मुलाला प्रश्न आहे किंवा विद्यार्थ्याला प्रश्न आहे की प्रश्न एक दिसतोय आणि उत्तर लिहिण्यासाठी 300 पानं आपल्याकडे आहेत. मग एवढ्या मोठ्या पुस्तकातून आपण नेमकं काय लिहायचं आहे, तर ही सुद्धा एक परीक्षेचा प्रकारच आहे. या पद्धतीने त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. त्याच्यानंतर सहकारी मूल्यमापन पीयर असेसमेंट म्हणजे काय, तर विद्यार्थी एकमेकांच्या कार्याचं मूल्यमापन करतात. म्हणजे एखादा ग्रुप आहे की हा ग्रुप त्यांचं जे काही मटेरियल आहे ते दुसऱ्या ग्रुपला देतं, दुसऱ्या ग्रुपचं मटेरियल आपल्याकडे घेतं आणि असं एकमेकांचं इव्हॅल्युएशन जे आहे ते केलं जातं. नंतर आहे स्वयंमूल्यमापन सेल्फ असेसमेंट. काही पॉईंट्स दिले जातात आणि त्या पॉईंटच्या बेसवर तुम्हीच ठरवायचं की आपल्याला किती पॉईंट्स मिळतात, म्हणजे याला म्हणतात सेल्फ असेसमेंट. नेक्स्ट आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मूल्यमापन म्हणजे AI बेस्ड इव्हॅल्युएशन.
प्रकल्पाच्या गुणवत्तेच्या आधारे हे मूल्यमापन केले जाते. नेक्स्ट आहे गेमिफाईड मूल्यमापन, म्हणजे शैक्षणिक खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. वेगवेगळे गेम्स जे आहेत त्या गेम्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय केलं जातं, काहीतरी कन्सेप्ट जी आहे ती समजावून सांगितली जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना आळस येणार नाही आणि विद्यार्थी अगदी सक्रिय सहभागी होतील आणि त्या माध्यमातून ती कन्सेप्टसुद्धा त्यांना ती समजेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने टॉपिक जे आहेत हे टॉपिक युनिट 1 जो आहे टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड आणि टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड, तर हा आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर फॉलो केला तर सगळं पॉईंट जो आहे पहिल्या चॅप्टरचा तो आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती मिळाली असेल. हा अभ्यास जर तुम्ही केला तर इतर कुठल्याही बुक्स किंवा काही गोष्टी घेण्याचा गरज मला तरी वाटतं की पडणार नाही. फक्त तुम्ही हे व्यवस्थित केलं पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.